ऍक्टिव्हिटीतून आपलं काम, आपली व्याप्ती वाढवायची कामाची. मुराची ओळख महाराष्ट्राची झाली पाहिजे, हरियाणाची नाही. हा प्रयत्न असेल आपला. ठीक आहे सर. तर जी नवीन सगळी लोक आहेत, पशुपालक आहेत, त्यांच्यासाठी थोडीशी प्रस्तावना म्हणून असोसिएशनची माहिती देतो. गेल्या जानेवारी महिन्यामध्ये पुण्यामध्ये पहिली मीटिंग झाली, ज्यामध्ये आपण आपली बॉडी सिलेक्ट केली. हे करत असताना आपल्यासमोर 3 पर्याय होते. एक, हे असोसिएशन गव्हर्नमेंट रजिस्टर करायचं होतं. ते फक्त नावाला व्हॉट्सअपमध्ये किंवा कुठल्याही चॅनल पुरतं मर्यादित ठेवायचं नव्हतं. ते करत असताना पर्याय 3 होते. एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचं, दुसरं फार्मर प्रोड्युसर कंपनीचं, आणि तिसरं होतं ट्रस्टचं. आपण नाव पहिल्या मीटिंगमध्ये ठरवलं होतं की नाव आपल्याला महाराष्ट्र मुरा असोसिएशन हेच हवं. तर आपण प्रायव्हेट लिमिटेडला गेलो असतो तर खूप सारे नॉर्म्स आहेत, खूप सारे डॉक्युमेंट्स आहेत, आणि आपल्याला काय प्रॉफिटेबल कंपनी किंवा असं वैयक्तिक कंपनी चालवायची नव्हती. त्यामुळे तो पर्याय आपल्यासमोर आपण काढून टाकला. फार्मर प्रोड्युसर कंपनी हा पर्याय आपल्यासमोर होता, पण त्याच्यामध्ये आपल्याला मुर्रा असोसिएशन, महाराष्ट्र मुर्रा असोसिएशन हे नाव मिळत नव्हतं. हा प्रॉब्लेम होता. तर ट्रस्टच्या याच्यामध्ये आपल्याला हे नाव मिळतंय, महाराष्ट्र मुर्रा असोसिएशन हे नाव मिळतंय. प्रोसिजर सुरू झालेली आहे, आणि ह्या ट्रस्टच्या फॉर्मेशनमध्ये ही नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन असेल. ह्याच्यामध्ये जे सभासद नोंदणी होईल त्या सगळ्याची ट्रस्टचे सदस्य म्हणून होईल, आणि ती पुढच्या महिन्यापासून आपल्याकडे सुरू होणार आहे. यासाठी गेल्या महिन्यामध्ये आपण बॉडी सिलेक्ट केले, तर त्या कमिटीची, ट्रस्टच्या कमिटीची मी तुम्हाला ओळख करून देतो. गेल्या मीटिंगमध्ये हजर असलेल्या लोकांमधून आणि सर्वांच्या संमतीने प्रेसिडेंट म्हणून माझी स्वतःची निवड झालेली आहे. माझं नाव अमेय अनंत उपाध्याय, पुणे देहू या ठिकाणी माझा म्हशीचा आणि देशी गाईचा फार्म आहे. व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कैलाश पवार सरांची निवड झालेली आहे. सेक्रेटरी म्हणून युवराज मेदनकर, कदाचित थोड्या वेळात ते पोचतील. मेदनकरवाडी साकण इथे त्यांचा गोठा पण आहे, आणि म्हशीच्या खरेदी विक्रीचा व्यवसाय आहे त्यांचा. अकाउंटंट म्हणून अभिजित प्रभू देसाई हजर आहे तिथे. पनवेलला त्यांचा गोठा आहे, दुधाचं डिस्ट्रीब्युशन आहे त्यांचं. कमिटी मेंबर म्हणून शेखर शेळके, जे नगर भागातून आपल्या असोसिएशनचं प्रतिनिधित्व करतात. दिगंबर येळे जे आहेत ते सोलापूर भागातून आपलं प्रतिनिधित्व करतात. हरीश मडके नगर भागातूनच प्रतिनिधी म्हणून काम करतात. प्रवीण सर हे आपले सल्लागार म्हणून आहेत या सगळ्या याच्यामध्ये. भरत शेळके हे संभाजीनगरमधून आपल्याशी जोडलेले आहेत. असे टोटल 11 कमिटी मेंबर आपण त्या सगळ्या कमिटीमध्ये घेतलेले आहेत. कमिटी फॉर्मेशनचं काम सुरू आहे. कमिटी फॉर्मेशनचं काम पूर्ण झालं की सगळ्या सभासदांची नोंदणी सुरू होईल. नोंदणी करताना गेल्या मीटिंगमध्येच आपण ठरवलं होतं की 1 वर्षाची सभासद फी आपण 1000 रुपये ठेवणार आहोत. कारण वर्षभरातल्या 12 मीटिंग, एखादं एक्झिबिशन, एखादा चांगला कार्यक्रम घेण्यासाठी किंवा अनेक ॲक्टिव्हिटी करण्यासाठी आपल्याकडे स्वतःचा फंड हवा. जेव्हा आपण आपल्या सभासदांकडनं 1000 रुपये घेतो तर आपलं उद्दिष्ट आहे की त्यांना 10,000 रुपये तरी रिटर्न मिळालं पाहिजे, त्यांना काहीतरी फायदा झाला पाहिजे. ह्यासाठी ते आपण घेत आहोत. आणि सभासदाला 1000 रुपये फी केली की जे खरंच इंटरेस्टेड आहेत, ज्यांना खरंच काम करायचे, तीच लोक राहतात. बाकीचा वरचा काळसा निघून जातो. आणि त्यातला खरं महत्त्वाचा विषय, काम करणाऱ्या लोकांना संधी मिळते, विनाकारण जी चर्चा होते ती कमी होऊन जाते. तर असोसिएशन स्थापन का केलं त्याच्याबद्दल मी थोडंसं बोलतो. म्हणजे कमिटी मी तुम्हाला सांगितली, कमिटीच्या लोकांची तुम्हाला ओळख करून दिली. आता असोसिएशनचं काम सांगतो. तर असोसिएशनचं आपलं असं काम आहे की महाराष्ट्रामध्ये मुरा खूप आल्या. साहेब खूप वर्ष काम करतायत. त्यांनी अनेक गाड्या अनेक लोकांनी आणलेल्या बघितल्या असतील, आम्हीही बघितल्या, की त्याचं प्रमाण असं आहे की आठवड्याला महाराष्ट्रातल्या कुठल्या ना कुठल्या भागामध्ये 1-2 हरियाणामधनं, राजस्थानमधनं, पंजाबमधनं गाड्या येत आहेत, त्या थांबतच नाही. पण महाराष्ट्रामध्ये मुरा तयारच होत नाही. हा सगळ्यात बेसिक प्रश्न प्रवीण सरांना जाणवला याच्यामध्ये, की मुरा तयार का होत नाही. येत आहेत तर एवढ्या, जात आहेत कुठे. मग त्यांचा मार्ग अनेक आहेत जाण्याचे जे आहेत. पण जोपर्यंत इथल्या
दूध व्यवसायाला शाश्वत अशी रेडी तयार होत नाहीये, तिच्यापासून दूध तयार होत नाहीये, तोपर्यंत इथला शेतकरी फायद्यात राहणार नाही. हे आपल्या इथे होत्या सगळ्यांचं मत आहे. कारण 2-3 लाख रुपयाची म्हैस खरेदी करून दूध व्यवसाय फायद्यात राहत नाही. ती त्या एका वेतामध्ये पण फिटत नाही. 2 वेत पण खूप झाले, तिचं कुठेतरी तिची परचेस व्हॅल्यू कव्हर होते. तर असोसिएशनचं काम काय असणार आहे, तर चांगल्या प्रकारचं मोराचं सिमेंट हे आपल्या असोसिएशनमधल्या शेतकऱ्यांनी त्यांच्या गोठ्यातल्या 12, 14, 16 लिटरच्या म्हशीला भरलं पाहिजे. हे पहिलं उद्दिष्ट आहे. पण सिमेंट विकणं हे उद्दिष्ट आहे का? कारण ग्रुपमध्ये एकदा चर्चा झाली होती की हा ग्रुप फक्त सिमेंटसाठी आहे का, तर नाही. पण सिमेंट ह्या सगळ्याचा बेस आहे. प्रत्येक जण 5 लाखाचा 10 लाखाचा गुड खरेदी करू शकत नाही आणि तो खरेदी करून उपयोग पण नाही. त्याऐवजी चांगल्या प्रतीचं चांगल्या दर्जाचं सिमेंट खरेदी करून, ते पहिली बेसिक गोष्ट अशी आहे की आपल्या 14 लिटरच्या 12 लिटरच्या म्हशीच्या गर्भाशयात ते सोडून चांगली पाळी जन्माला यावी, तिचं चांगलं संगोपन व्हावं, ही एक पहिली स्टेज आहे असोसिएशनची. हे करत असताना ह्याच्या पुढचा उद्देश असा आहे की ती रेडी जन्माला आली, माणूस वाढवतो, कधी कधी तिला नैसर्गिकरित्या काहीतरी होतं, आजारपण येतं, शेतकरी खचून जातो खर्च करूनही. त्यासाठी त्याच्यामागे इन्शुरन्स हवा. म्हशीला सगळ्या ठिकाणी इन्शुरन्स आहे, सगळ्यांचं कव्हर आहे, पण म्हशीचं कव्हर होत नाही. मार्केटमध्ये कंपन्याही आहेत. मी 4-5 कंपन्यांशी गेल्या 8 दिवसामध्ये बोललेलो आहे, पण त्यांच्यामध्ये पण एवढी इच्छा नाही आहे की शेतकऱ्याच्या दारामध्ये जाऊन त्याला इन्शुरन्स विकावा. म्हणजे HDFC एल्गो सारखी कंपनी जी पुण्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्शुरन्समध्ये काम करते, मी त्यांना फोन केला की मला माझ्या गोठ्यासाठी तुम्हाला पिंपरी किंवा शिवाजीनगरच्या ब्रँचला जायला लागेल, तिथे गेल्यानंतर तुम्हाला कोणतरी सांगेल. हे मला कॉल सेंटरशी भेटते. म्हणजे केवढी अनास्थ आहे त्या सगळ्या याच्यामध्ये. एक तर आपल्याकडे पाळी जन्माला येत नाही, दुसरं तिचं कव्हर होत नाही. माणूस हिंमत करणार कुठना की आपल्याला रेडी जगवायची, आपल्याला म्हैस जगवायची, तिच्यावर खर्च करायचं. मी पिंपरीच्या ऑफिसला गेलो, त्यांनी सांगितलं सर ते सेक्शन इथे नाही. मी शिवाजीनगरच्या ऑफिसला गेलो, त्यांनी सांगितलं आहे व्यक्ती पण सध्या बाहेर आहे, नंबर देतो, कॉल करा. त्या व्यक्तीला गेले 2 दिवस कॉल केले. काल रात्री त्या व्यक्तीने मला रिप्लाय दिला की सर मी तुम्हाला सोमवारी येऊन देईन. तर हे एका व्यक्तीचं काम नाही, हे असोसिएशनचं काम आहे. प्रत्येक शेतकरी तालुक्याच्या ठिकाणी, जिल्ह्याच्या ठिकाणी इन्शुरन्ससाठी जाऊ शकत नाही, सिमेंटसाठी चांगल्या सिमेंट बँकमध्ये जाऊ शकत नाही. ते सर्व सदस्यांमार्फत एकमेकांपर्यंत पोचणं खूप गरजेचं आहे आणि त्यातून आपल्याकडे चांगलं ब्रीड तयार होईल, हा त्याच्या मागचा उद्देश आहे. चारा व्यवस्थापन, बाकीच्या सगळ्या गोष्टी पुढच्या टप्प्यावर होऊ शकतात. आजही चांगला चारा महाराष्ट्रामध्ये भेटतो. सुका आणि ओला जर हे केलं तर महाराष्ट्रामध्ये चाऱ्याची कमतरता नाही आहे. आपल्याला चाऱ्याच्या शोधामध्ये कुठेही लांब जायला लागत नाही. पण आपल्याकडे ब्रीड तयार होत नाही, हा सगळ्यात मोठा कळीचा मुद्दा आहे. आणि ते ब्रीड तयार होत नसल्यामुळे आपण रेडी जगवत नाही, त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला फेस करायला लागतात. दुसरा मुद्दा, ती रेडी जन्माला आल्यानंतर 3 महिने जर जगवली ना, म्हणजे साधा बेसिक गोष्ट आहे, तर तिला काहीच होत नाही. हे अनेकांच्या लक्षात असेल. तिचं जे काही होतं ना, टेम्परेचर डाऊन होतं, तिला डायरिया होतो, हे पहिल्या 3 महिन्यात होतं आणि तिथे आपण नुकसान आपलं लाखातलं करून देतो. ते लाखातलं नुकसान ती छोटी असते म्हणून कळत नाही. आपण काय म्हणतो, रेडीच काय हातावर लागेल किंवा भोतावर लागेल, पण ते 2 लाखाचं नुकसान आपण पहिल्या 3 महिन्यात करून देतो, ते आपल्याला करायचं नाही. त्यासाठी चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन, चांगल्या सिमेंट बँकवांना सिमेंट, आणि ह्या बाबतीत माझं आज अध्यक्ष म्हणून मत आहे की ABC विरावली हे जे सिमेंट बँक स्टेशन आहे, ह्यांचा आदर्श, ह्यांचं मार्गदर्शन आपण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. कारण त्यांनी गेले 15 वर्ष काम करून ठेवले. आपण पहिल्यापासून 12 खडी गिरवायला लागलो तर आपल्यालाही वेळ लागणार आहे आणि आपण त्यांच्यापेक्षा सगळ्याच बाबतीमध्ये मागे आहोत. तर त्यांनी जर 2 पावलं पुढे काम केलेलं आहे, तर त्यांच्याकडचे जे वळू आहेत, त्यांच्या ज्या डॉक्टर्स आहेत, ज्या दुधावर आल्या आहेत, ज्या चांगल्या प्रकारे दूध देत आहेत, दूध क्षमता तिथे त्यांची सिद्ध झालेली आहे, अशा वळूचं सिमेंट आपण आपल्या गोठ्यामध्ये आपल्या डॉक्टरांच्या मार्फत कन्सिव्ह केलं पाहिजे. आपण म्हणतो खूप सारा महाराष्ट्रातले मी शेतकरी बघितले, मला 1200चं सिमेंट नको, 50 असेल तर तो 50 साठी त्याची पुढची पूर्ण भविष्याची गोठ्याची जी ताकद आहे ती संपवून जाते. आणि ते 50चं सिमेंट कन्सिव्ह होत नाही, कारण ते चांगल्या सिमेंट बँकमधलं नसतं, त्याच्यामध्ये ते नायट्रोजन मेंटेन झालेलं नसतं, अनेक प्रकारचे अनेक गोष्टी त्यामध्ये मिक्स झालेल्या असतात. तर
आपण आदर्श मी आज असोसिएशनला बघतो, पुढच्या 10 वर्षासाठी आपण आपले मार्गदर्शक म्हणून ABC विरार या फॉर्मला ठेवू. कारण मशीनमध्ये सगळ्यात जास्त मोठं जे प्रमाण आहे काम करण्याचं ते राजीव सरपंच यांचं. हा एक उद्देश म्हणून आपण चालूया. आणि 1 वर्षामध्ये आपण इथे जेवढे उपस्थित आहोत त्या प्रत्येकाच्या गोठ्यामध्ये एक तरी चांगल्या ब्रीडची, चांगल्या बुलच्या ब्लडलाईनची पारडी जन्माला येईल हे ध्येय ठेवूया. छोट्या छोट्या स्टेप ठेवूया, मोठं मोठं नको की 20 लाखाची हो सांगतो सगळं सांगतो ना, चर्चा आहे, लोक प्रश्न विचारतील, सगळं बोलू ना आपण. हा या सर, वेदनकर सर या. आपण तयारी करताना ती खूप बेसिक पासून करतोय. आपण फाउंडेशन फक्त करायचा प्रयत्न करूया. 12-14 लिटरची म्हैस इथल्या प्रत्येकाकडे, तिला 16 लिटर पर्यंत कशी पोहोचवायची, त्याची पुढची पिढी 18 लिटर पर्यंत कशी पोहोचवेल, या सगळ्याचे मार्गदर्शन, या सगळ्याची चर्चा ह्या मीटिंगच्या माध्यमातून, या ग्रुपच्या माध्यमातून, असोसिएशन तर्फे केली जाईल. आणि ABC विरावली हे तुम्ही यूट्यूबवर बघू शकता, त्यांचे व्हिडिओ उपलब्ध आहेत. हे आंध्र प्रदेशात विजयवाडाच्या जवळचं खूप मोठं सिमेंट स्टेशन आहे. त्यांच्याकडे चांगल्या प्रतीचे हरियाणामधलेच वळू निवड करून त्यांनी तिथं नेलेले आहेत. त्यांच्यावर 10 वर्ष काम करून त्यांच्या मुली जन्माला इथं आलेल्या आहेत, डॉटर जन्माला आल्या, त्यांची प्रोजनी टेस्ट झालेली आहे, त्या दुधावर आल्या. म्हणजे आपल्याला खात्री आहे की ह्या बुलचं सिमेंट आपल्या म्हशीमध्ये बनलं आणि पार्टी जन्माला आली तर नक्कीच आपल्याकडं दुधाची क्षमता जी आहे ती आपोआप गोठ्यामध्ये वाढणार आहे. बरं, ह्याच्यानंतर मुरा कशी ओळखायची हे पण प्रवीण सर आपल्याला सांगतील. कारण मुरामध्ये पण आता खरं खोटं खूप व्हायला लागलं. नक्की मुरा कुठली सांभाळायची हाही प्रश्न आहे. तर त्याबद्दल प्रवीण सर बोलतील. असोसिएशनचं काम तिकडनं कोणती येतं असोसिएशनचं काम हे व्हॉट्सअपवर चालणारं नाहीये. व्हॉट्सअप हे फक्त आपल्यातलं माध्यम आहे आणि दरवेळी दररोज आपण भेटू शकत नाही, महिन्यातनं एकदा नक्की भेटणार. पण असोसिएशनचं काम हे मूळतः आपल्याकडे चांगल्या प्रतीच्या पारड्या आणि म्हशी तयार व्हाव्यात हे आहे. कारण भविष्य खूप अंधारातलं आहे. प्रत्येक वेळी हरियाणामध्ये जाऊन गाडी खरेदी करण्याची आता वेळ हल्ली नाहीये, कारण तिथे माल मिळत नाहीये. आता आपण स्वयंपूर्ण झालं पाहिजे, आपण स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. आपल्या गोठ्यात जो माल उभा आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रतीचं सिमेंट जर पडलं तरच आपल्याकडं पुढच्या गोठ्याचं नियोजन, भविष्याचं नियोजन असणार आहे. ही त्याची सुरुवात आहे. असोसिएशनचं काम 2 महिन्यापासून झालंय. असोसिएशन पण आता थोडं अशा फर्स्ट स्टेजला आहे की असोसिएशनचे पण टप्पे पुढचे जे आहेत ते पुढे मोठ्या प्रमाणात होणार आहेत. आणि जिल्ह्यावाईज आपल्याला काम करायचं आहे, प्रत्येक जिल्ह्यात काम करायचं आहे. महाराष्ट्रातल्या 33 जिल्ह्यांमध्ये जर आपण चांगल्या प्रकारे काम केलं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याकडे हरियाणामध्ये पण जिनसारखी मुला तयार होऊ शकते. असे चांगले बुल मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. फीड मॅनेजमेंट, बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या टप्प्याटप्प्यावर होत जातील. पण पहिलं मनामध्ये ठरवा की माझ्याकडे गोठ्यामध्ये येणाऱ्या डॉक्टरकडे चांगल्या प्रतीचं सिमेंट उपलब्ध आहे का, त्या बुलचं रेकॉर्ड काय आहे, त्याची डॉक्टर्स दुधावर आलेली आहे का. आपण काय म्हणतो, सिमेंट टाकतो बघू राहिली तर, नाही तर आहे माझ्याकडे गावातला बुल तुम्ही सोडतो, तिथंच संपलं आपलं. पण ह्या याच्यातच संपलं. पण आपण कधीच म्हणत नाही की त्या बुलचा रेकॉर्ड सांगा, त्या बुलच्या आईचं दुधाचं रेकॉर्ड सांगा, त्याची मुलगी दुधावर आली का, हे काहीच बघत नाही. तर हे सगळं आता बघितलं पाहिजे, ही काळाची गरज आहे. नाहीतर कायम गोठा तोट्यामध्येच हा फायदा कधी दिसणारच नाही. कारण दररोज बाजारात जाऊन 1.5-2 लाखाची म्हशी खरेदी करून 70-60 रुपयांनी दूध विकून कोणीही फायद्यात आलेलं नाही आणि कधी घेणार पण नाही. हरियाणा दूध विकून मोठं नाही झालंय, म्हैस विकून मोठं झालंय आणि अख्ख्या भारताला त्यांनी म्हशी विकल्यात. त्यांनी त्यांच्या पारड्यांना 2-2 फळाचं दूध पाजलंय. आपल्याकडे पारड्यांना दूध पाजलं जात नाही, त्यांना खुटीवर मारलं जातं. इतका वाईट अनुभव आहे. आमच्या पुण्यामध्ये तर असे काही गोठे आहेत की गोठ्यामध्ये 100-125 म्हैस उभी आहे आणि 4 पारड्या पण शिल्लक नाहीत किंवा 4 बच्चे पण शिल्लक नाही. इतकी बिकट परिस्थिती आहे. तर हे भविष्य नाही. म्हणजे हे ज्याला करायचं आहे ना त्याला असोसिएशन पण नाही, हे सरळ सांगतो.
असोसिएशनचं काम हे लॉंग टर्मचं आहे, भविष्याचं आहे. तुम्ही दररोज फोन करून विचारा हिटवाला तर, सर मला हे सिमेंट कुठनं भेटेल, या माणसाला माझ्याकडे पाठवू शकता का? आज थोडासा 2-5 हजार रुपयाचा खर्च करा त्या म्हशीवर, चांगल्या पद्धतीचं सिमेंट टाका, पण उद्या ती 1.5 लाखाची म्हैस घेण्यामध्ये धन्यता मानू नका. हे माझं तुम्हाला कायम सांगणं. आणि असोसिएशन माझ्या, प्रवीण सरांच्या, मेदनकर सरांच्या किंवा कमिटीच्या फायद्याची नाही आहे, ही शेतकऱ्यांच्या फायद्याची आहे. तुम्ही जेवढी जास्त मेहनत घ्याल आमच्यासोबत, तेवढं असोसिएशन मोठं होणार आहे आणि तुम्ही मोठं होणार आहे. एक दुसऱ्याच्या हातामध्ये हात घेऊन पुढे जाण्यामध्ये मजा आहे आणि पुढच्या 10 वर्षामध्ये ह्याचा रिझल्ट तुम्हाला मिळेल. तुम्ही म्हणता 1 वर्षात मिळेल का? तर अजिबात नाही. शॉर्ट टर्ममध्ये इथं काय होणार नाही. 1-2 वर्षामध्ये एक पिढी तयार व्हायला, ती दुधावायला 7 वर्ष लागतात. तर 10 वर्षामध्ये इथल्या प्रत्येकाकडे 5 जरी स्वतःच्या म्हशी तयार झाल्या ना, तरी खूप मोठी गोष्ट आहे. हे बेसिक टार्गेट ठेवा. ह्याच्यामध्ये ती स्पर्धाच नको की मी 20 लिटरची हरियाणातनं घेऊन येईन, 20 लिटरची तुझ्या खोटीवर तयार झाली पाहिजे, एवढा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो बघा, सोनं कधी हरियाणावाले विकत नाही, कधीच विकत नाही, हे वाक्य लक्षात ठेवा. 20 लिटरची म्हैस कधीही हरियाणामधनं बाहेर पडत नाही. ती त्यांच्या इथेच भाकड झाली तरी विकली जाते. आपण आपली वीज बनवायची तयारी ठेवू. त्यासाठी 12-14 लिटरची बॉटल म्हैस निवडा आणि त्याच्यावर काम सुरू करा. असोसिएशनचं काम मी तुम्हाला थोड्या प्रमाणात समजावून सांगितलंय. असोसिएशनच्या बाबतीत तुमच्या ज्या शंका असतील त्या मला विचारा. पुढच्या मीटिंगमध्ये आपलं रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे, सभासद नोंदणी सुरू होणार आहे. त्याची वार्षिक फी 1000 रुपये असणार आहे आणि नक्कीच असोसिएशन प्रयत्न करेल की ते 1000 रुपये तुम्हाला 10,000 रुपये कसे करून द्यायचे, ते डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली ते तुमच्यापर्यंत ते 10,000 रुपये होतील. इनफर्टिलिटी हा भविष्यातला खूप मोठा प्रॉब्लेम आहे की म्हशी गाभणच राहत नाही. त्याच्यावर पण आपण काम करणार आहोत. चांगल्या डॉक्टरांचे सल्ले, मार्गदर्शन घेऊन आपल्याला इनफर्टिलिटी पण संपवायची. त्यानंतरचा मस्टॅटिस हा प्रॉब्लेम आहे आपल्या गोठ्यातला की सडक खराब होत आहे. डॉक्टर 5-5 हजार रुपये घेतोय मस्टॅटिस बरं करायला. गोठ्यातला मस्टॅटिस पण संपवायचा. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या आपण केल्या पाहिजे. आणि ह्या 3-4 गोष्टी, एक म्हणजे चांगलं ब्रीड, दुसरं म्हणजे इनफर्टिलिटी आपण संपवायचे, तिसरं गोठ्यातला मस्टॅटिस संपवायचं. बाकी आजारच काही नाही गोठ्यात. हे प्रयत्न करूया. आलेल्या सगळ्या मान्यवरांना मी 2-2 मिनिटं वेळ देतो. त्यानंतर पवार सर सुक्या चाऱ्यावर 2 मिनिटं बोलतील, 10 मिनिटं बोलतील. आणि मुरा काय असते, खरी मुरा, जीनची मुरा काय असते. प्रवीण दिंडे सरांनी स्वतःचं यूट्यूब चॅनल चालवलंय, अनेक मुरा बघितल्या. आपली कल्पना जी डोक्यातली आहेत ना, त्याच क्लिअर करतील की नक्की मुरा काय असते. गोल शिंगाची की शेपूट लांब असलेली, हे आज क्लिअर होईल. तर सुरुवात आपण इथून करूया. ज्याला प्रश्न आहे त्याने पहिलं नाव सांगा, गोठ्यामध्ये किती जनावरं तुमची आहेत, म्हशी किती आहेत ते सांगा, गाव सांगा, पत्ता सांगा आणि प्रश्न विचारा. माझं नाव सागर जाधव, गाव सोनेगाव, तालुका जामखेड, जिल्हा अहमदनगर. आमच्याकडे गाई आहेत, म्हशी नाहीच आहे. त्या मी नगरला पोस्ट ऑफिसमध्ये कामाला आहे. माझा भाऊ गोटा व्यवसाय करतो. मी जरा थोडं इंटरेस्ट घेतला होता गुरामध्ये, त्यामुळे मला काम करायचं थोडंसं. माझं नाव बुद्धभूषण हरिदास भालेराव, गाव परभणी, तालुका खेड आणि राहणार इथं छत्रपती संभाजीनगर. इथल्या SRBमध्ये आहे. आता पवारसाहेब म्हैस घेतली होती. म्हैस चांगली दिली आहे मला, 6-12 लिटर दिली. काम करण्याची इच्छा आहे. नमस्कार, मी सागर सदाशिव शिंदे, जळगाव तालुका जिल्हा, उमराबाद तालुका जिल्हा जळगाव. आता सध्या गाई आहेत माझ्याकडे आणि शेती करतो. मुळात काम करायचं आहे म्हणून मीटिंगला उपस्थित. ही खूप मोठी गोष्ट आहे की गाईंना म्हशीमध्ये काम करायचं. गाईत तेवढं काही प्रॉफिट नाही आहे, म्हशीत इंटरेस्ट आहे, काम करायचं आहे म्हणून मीटिंगला हजर पाहिजे. कधी जर लक्षात ठेवा, जेव्हा सप्लाय डिमांडमध्ये गॅप पडते ना, सप्लाय जास्त असतो, त्या गाईच्या दुधाचं सप्लाय खूप डिमांड असलेला आहे, त्याची किंमत राहते. आज म्हशीच्या दुधाला पुण्यामध्ये पण खूप मागणी आहे, पण चांगल्या दुधाला, कारण सप्लाय एकदम डिमांड असते. मीना देवीकर, गाव म्हशी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर. माझ्याकडे 20 म्हशी आता सध्याला. पवार साहेबांकडून नेलेले 4 म्हशी आता. त्यांनी खूप मस्त दिलेत म्हशी.
आणि मोरामध्ये सगळ्या जवळ मोराचे माझ्याकडं इथं पुढून मोरामध्ये काम करायचं आहे. मी शंकर देवीकर मसे श्रीगोंदा अहमदनगर. सध्या गाई आहे 15-20 म्हशीकडे वळायचं. हॅलो. म्हशीकडे वळायचं. नमस्कार, मी हरीश मडके. हा जो गोठा आहे मी इथेच असतो, म्हणजे त्या समोर दिसत आहे त्या पारड्या आम्ही त्याच्यावरती काम करतोय. आणि तुम्ही सगळे या गोठ्यावरती आला त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे मी स्वागत करतो. आणि आम्हाला पण मुलांमध्ये काम करण्याची इच्छा आहे. धन्यवाद. नमस्कार, मी प्रशांत शिंदे, मामुराबाद, तालुका जिल्हा जळगाव. माझ्याकडे 2 मुरा आहेत सर. म्हणजे इथं आलं कळालं की खरी मुरा काय आहे. मी जी मुरा आणलाय त्या मला वाटत नाही आता की त्या मुरा आहे असं. सुरुवात प्रत्येकाची गरज असते. आणि मी त्या 3 लाखाला घेतले सर. हा, 2 लाखाला घेतल्या आणि त्या दिल्या पण मी सरांची बोलण्याला धमाल पवार सरांची. आता कळालं येऊन ती मुरा एक बघितली काय आहे ती मुरा. म्हणून भेट गरजेची. हा, म्हणून आम्ही एवढं दूरून आलो खास. आज महत्वाचा विषय होता, काहीतरी करावं. मी पण जॉबला आहे, माझं इंजिनिअरिंग झालं आहे मेकॅनिकलमध्ये. मी जॉब पण करतो आणि पण सांभाळतो. अवचट साहेब घ्या. लाईन तशी घ्या. मी राजेश पांडुरंगावचं, राणा नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. माझ्यासमोर माझे गुरुवर्यच बसले, त्यांचं बोट धरून मी या क्षेत्रामध्ये आलो. त्यांनी मला पहिली पार्टी घेऊन दिली, युवराज मेहरकर. आणि मला सांगायला आजही आनंद वाटतो. आज 6 वर्ष आली ती पार्टी दरवर्षी लागते, दरवर्षी घेतली. 12-13 लिटर दूध रेग्युलर चालू. आणि नंतर तिला 12वर ठेवलं, पुढे नाही ठेवलं. त्याच्यावरून मग पुढची पार्टी झाली. आज माझ्या गोठ्यामध्ये 4 मुरा आहे. 2 आम्ही नंतर घेतला. आजची डेअरी करून घेतली तुमच्याकडून घेतली. आणि दूध विक्रीचा माझा व्यवसाय आहे. आणि मला सांगायला आनंद वाटतं की 80 रुपयांनी आज नारायणगावमध्ये दूध नारायणगावमध्ये मोठी गोष्ट आहे. हा. नारायणगावमध्ये. आणि आता हे माझं बेसिक झालं. पुढच्या वर्षी माझा फोकस आहे की मला लस्सी वगैरेचा बिझनेस स्टॉल टाकून बसलेला करायचा. आता ते देव सहकार्य केली मला माहित नाही. नक्की नक्की नक्की. तो करणार हे माझं पुढचं ध्येय आहे. कारण बेस माझा आता पक्का झाला. असा व्यवसाय मी इन्शुरन्स एजंट आहे. तो व्यवसाय माझा 22 वर्षांपासून करतो. ते नाही त्यांचं होतं पहिलं, मग तुम्ही घ्या सर. एक लाईन करून. नमस्कार, मी वैभव मुंडेकरवाडी श्रीगोंदा. सध्या माझ्याकडे 35 मोरा म्हशी आहेत. क्या बात आहे. आणि चांगल्या रेकॉर्ड असणाऱ्या 14-15 लिटर म्हशीच्या मी आता 10 पार्ट्या तयार केलेल्या आहेत. चांगल्या रेकॉर्डचे 2 गोल पण मी स्वतः तयार केलेले आहेत. आता पार्ट्या साधारणतः 1 वर्षानंतर त्या लागवडीला येतील. हे खूप मोठं पाऊल आहे. नमस्कार, मी वीरेंद्र देशपांडे, माझा भाऊ मंदार जोशी. आम्ही चाकणमध्ये आमचा गोठा आहे. टोटल आमच्याकडे 65 म्हशी आहेत. 45 मुर्रा आहेत. 20 या आम्ही गुजरातहून आणल्या होत्या, त्या आहेत मसाण. आणि आम्ही 4-1 वर्षापूर्वी गोठा चालू केला होता. गाई पण आहेत आमच्याकडे, 30 याच्यात गाई आहेत. आणि सध्या आमच्याकडे 17 टोटल पारड्या आहेत मुर्रा म्हशीच्या, ज्या आम्ही ABS सिमन वापरलं होतं. महाबली, बाहुबली आणि रेडू. तर सेक्स सिमन वापरून आम्ही सगळ्या म्हशी गाभण गेल्या. आणि आत्ता आमच्याकडे त्याची पिढी 17 टोटल पारड्या आहेत. त्यातल्या आता 3-4 मिल्किंगला येतील महाबलीच्या, आणि 2 बाहुबलीच्या आहेत, त्या पण आता मिल्किंगला येतील. तर सांगायचा उद्देश असा की आम्ही त्याच्यात प्रॉपर अभ्यास केला. मी स्वतः सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. खराडीला मी जॉबला जातो. वर्क फ्रॉम होम असतो तेव्हा मी फार्मवर असतो, आमच्या गोठ्यावर असतो. आणि स्वतः आम्ही त्याचं संशोधन केलं, वेगवेगळ्या ठिकाणी भेटी दिल्या. आमचा गोठा चालू करायच्या आधी आम्ही जवळपास 60 ते 70 गोठ्यांना व्हिजिट केल्या. आणि मोठा बांधणीपासून जनावर कुठून आणतात, हरियाणाला आम्ही स्वतः जाऊन जनावर आणतोय. गुजरातमध्ये गेलो आम्ही, सर्व ठिकाणी फिरून आम्ही हे करतो. तर सांगण्याचा उद्देश असा की अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला या क्षेत्रात काही होणार नाही. म्हणजे पारंपरिक गोठा जो आपण चालवतो की म्हैस आण, दूध काढ, लागली तर ठीक, नाही तर विकून टाक, त्याच्याने काही होणार नाही. सरांनी मुर्रा असोसिएशन खूप चांगलं चालू केलंय. त्याच्यामुळे सगळ्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता येईल, हा एवढा एकच उद्देश आहे. आणि सर म्हणलं तसं ABCचे सिमन पण आम्ही चेक करतोय, पण आम्ही ऑनलाईन आता कुठे सापडलं नाही आम्हाला. ते उपलब्ध झालंय सर आपल्याकडे. अच्छा, तर आम्ही विरावली पण मध्ये आम्हाला त्याच्यात काम करायचंय. आणि सांगायचा उद्देश म्हणजे आम्ही एकही पार्टी रेडी किंवा म्हशीची गाईची कारवड आम्ही विकत नाही. रावचट सरांचे माझं बोलणं झालं होतं
तर आम्ही त्यांना ते सांगितलं आम्ही विकत नाही, आम्ही कोणी पैसे दिले तरी देणार नाही, फुकटे देणार नाही, की आम्ही स्वतःचं ब्रेड तयार करतो. म्हणजे फोकस आमचा दूध काढणं आहे, पण त्याच्याहून जास्त फोकस आमचा की स्वतःचं ब्रेड तयार करणं. एक 5-1 वर्षात पुढे आम्ही त्याच्यात एक सक्सेसफुल होऊ आणि जर का असोसिएशनची साथ मिळाली तर लवकर अजून तयार होईल. याच्यामध्ये मी तुम्हाला एकच विनंती करेन की जो ABSचा रेडू पूल आहे त्याची ती पार्टी तुमच्याकडे आलेली आहे, ती जेव्हा मिल्किंग होईल ती तुम्ही असोसिएशनला सांगावं, तिचं लाईव्ह मिल्किंग होईल. कारण ABSचा रेडू बुल हा खूप फेमस होता, त्याचा रिझल्ट खूप चांगला आहे महाराष्ट्रात, पण त्याचं मिल्किंग झालं नाही अजून. त्याचं लाईव्ह मिल्किंग व्हावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. जेव्हा रेडूची पार्टी दुधावर येईल त्या दिवशी नक्की सांगायचं आणि असोसिएशन मार्फत नक्कीच तुमच्या पार्टीचा योग लवकरच येईल. ॲक्च्युली आम्ही हरियाणामध्ये ज्यावेळेस गेलो होतो त्यावेळेस पहिल्यांदा तिथं आता लास्ट टाइम गेलो त्यावेळेस आमच्याकडं जिथं आम्ही म्हशी पाहत होतो तिथं असं निदर्शनास आलं की राजस्थानवरनं वगैरे इकडून तिकडून म्हशी खूप साऱ्या तिथे येत होत्या आणि विकल्या जात होत्या. म्हणजे ते थोडक्यात फसवायचंच गोष्ट सुरू होतं. त्यावेळेसच असं भावातून माझी चर्चा चालली होती की आपण किती दिवस इकडून घेऊ शकतो म्हशी, फार फार तर अजून 2 वेळा येऊ शकतो, दोन टाइम घेऊ शकतो तिकडून म्हशी. पण तिथून पुढं काय, तिथून पुढं पण हीच गोष्ट परत कंटिन्यू होतीये की बाहेरून म्हशी येणार, ते आपल्याला फसव्या किमतीत भेटणार आणि तेवढे आपल्याकडे दूध देणार नाही. म्हणजे जे आपल्याला मुर्रा पाहिजे ती म्हैस भेटत नाही तिथं. तर मग याच्यासाठी आपल्याला आणखीन काय करता येईल. आमची नॉर्मल आमच्या दोघांमध्ये चर्चा होत होती, आपण आपलं ब्रीड तयार करतोय हे आमचं सुरुवातीपासून चाललं होतं. पण ज्यावेळेस ही अशी कमिटी वगैरे समोर येते त्यातनं मला तरी नक्कीच वाटते की महाराष्ट्र ह्या स्टेजला जाईल की आपल्याला हरियाणात जायची गरज नाही पडणार इथून पुढं. इव्हन आपल्याकडं जे छोटे मोठे शेतकरी आहेत आजूबाजूच्या परिसरात की ज्यांना त्या क्वालिटीच्या म्हशी भेटत नाही, त्यामुळे त्यांना तेवढा म्हणावासा फायदा होत नाही, तो फायदा नक्कीच या कमिटी थ्रू होईल. शेतकऱ्यांचं पण चांगलं कल्याण होईल या कमिटी थ्रू. त्यामुळे मला खूप आनंद झाला हे सगळं झाल्यानंतर. ज्यावेळेस भावाने सांगितलं त्यावेळेस आम्ही त्याच क्षणी ठरवलं की बाबा आपण इथं जायचं, व्हिजिट करायची, जेवढं काय आपल्याला इथे जाऊन कार्य करता येईल, जेवढी मदत करता येईल तेवढं आपण सगळं पुढं करू या कमिटीसाठी. याच्यामध्ये एक गोष्ट मी ॲड करू शकतो की 65 म्हशी सांभाळत आहेत, पुण्याच्या जवळचा गोठा आहे, इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, तरीही ABCचं सिमेंट त्यांना उपलब्ध होऊ शकलं नाही. त्याच्यावरनं तुम्ही विचार करा की ग्रामीण भागातला 1-2 म्हशी सांभाळणाऱ्या शेतकऱ्याला किती समस्यांना तोंड द्यायला लागत असेल. त्यासाठी असोसिएशन गरजेचं आहे. असोसिएशन काम तिथपर्यंत करायचं आहे की एका म्हशीवाल्याला पण ती सोय उपलब्ध झाली पाहिजे सिमेंटची आणि 100 म्हशीवाला पण सिमेंट उपलब्ध झालं पाहिजे, तर ब्रीड तयार होईल. नमस्कार, मी विजय विश्वनाथ ढेपे, राहणार सोलापूर, बाळा गाव आहे माझं. मी ह्या धंद्यात पडणार नव्हते कारण माझे आई वडील आजोबा हेच धंदा करतो निश्चित दुधाचा. परंतु मी ज्या वेळेला वेगळं राहिलो त्यावेळेला दुधाचा धंदा मी पिशवीचा चालू केला. 1 क्रेटपासून मी आज 32,000 लिटर दूध विकतो दुधाचं. परंतु ह्या धंद्याला टिकवून ठेवायचं मुलाची इच्छा, ह्या मुलाची इच्छा आहे, परंतु आम्हाला आमच्या धंद्यातून वेळ मिळत नाही काय. आणि हा धंदा कशासाठी करायचा तर प्रेस्टिजसाठी आहे. तसं आम्ही ज्या वेळेला हा धंदा चालू केला आमच्या भावाने आमच्या गळ्यात मारला. एक हरियाणाचा माणूस होता, त्याचं नाव सांगत नाही आहे, त्याने मला 32 म्हशी, 3 गाई आणि 2 कुत्री असं 10.5 लाखाला त्यावेळेला घेतलं. मग माझा मुलगा आणि माझा भाऊ ते खरेदी करायला गेले होते. माझं लांबतंय थोडंसं, तर मग ते काय झालं, त्या 33 म्हशीमध्ये फक्त 90 लिटर दूध होतं. मोरा ही जात मला माहिती नव्हती. आम्ही साध्या पंढरपुरी म्हशी होतो, बघणार तेच करणार त्याच्यावर ते घेतल्यानंतर ना 3 महिने घाट्यात चालले. मग त्याच्यामध्ये किती म्हशी गाभण आहेत, किती म्हशी वांज आहेत, किती म्हशी थान कमी आहे. माझा एक ब्राह्मणाचा कुलकर्णी म्हणून एक आबा म्हणून त्यांच्याजवळ बसून हे शिकलो होतं, तेवढंच माहिती होतं.
मी त्या माणसाला विचारलं, माझ्याकडे आता तो 17 वर्ष झाला आहे, त्याला विचारलं बाबा असं असं आहे, ह्या म्हशी एवढं दूध देतात तर मला तोटा आहे सध्याला, तर तू हे काय करतोस मला जरा सांग, एवढ्यात किती म्हशी गाभण त्या म्हशी किती मान जात्या काय ते सगळं सांगितलं. मग त्याच्याप्रमाणे त्याला 3 लाख अगोदर दिले होते, बाकीचे 6 लाख नंतर न द्यायचे. त्या सगळं पैसे त्याला न देता त्या म्हशीचं चेकअप केलं, डॉक्टर बोलवला, मग त्याच्यात काय फायदा आहे काय तोटा थोडासा समज, कारण काय खोलात नव्हतो. मग मी ते त्याला परत केलं म्हशी, आणि एक माणूस ह्या माणसाकडनं ओळखीचा निघाला, आम्ही हरियाणाला गेलो. त्या धंद्यात त्या मोरा म्हशी कशा आहेत त्या काय आहेत त्या हे मला माहीत नव्हतं. तिथून गेलो 20 म्हशी आणल्या. त्या म्हशीमधून तो माणूस जे सांगेल ते आजपर्यंत आम्ही करत आलो. माझ्याकडे आता 86 म्हशी आहेत. माझ्याकडे एकदाही म्हैस उलट्या होतात, परंतु गाभण जात नाही असं नाही आहे, कारण मी घेतानाच हाल्या घेतल्या होत्या. ते मी म्हणणार यम आहे, मी म्हणणार नारायण आहे, मला ते पाहिजे. मी नारायण घेतला होता, यम घेतला होता. मग ते मी त्याच्यामुळे सक्सेस झालो आतापर्यंत. काय घाटा नाही आहे, माझं स्वतःचं शेत आहे, माझं सगळं चारा माझा स्वतःचा आहे, त्याच्यामुळे मला घाटा होत नाही, त्याच्यामुळे मला काय फरक पडत नाही. परंतु ह्यातून काय निर्माण व्हायला पाहिजे, नाव निर्माण व्हायला पाहिजे, म्हणून मी माझ्या मुलाला घेऊन आलो की बाबा हे काय ते तुमचं जे ज्यावेळेला व्हॉट्सअपवर आलं ते पाहत गेलो आणि पाहतच होतो. मग गेल्या वेळेला यायचा चान्स हुकला, कारण कामं खूप आहेत, त्याच्यामुळे येऊ शकलो मी. आज मात्र आलोय, खास मीटिंग अटेंड करायला आलो मुलाला घेऊन. आणि विशेष म्हणजे सर 88 जी म्हशी जी आहेत ना ती माझ्या 99.99% घरचे आहेत. घरचे आहेत. मी प्रत्येक ह्याला बोल ठेवतोय सर. मी सिमेंट वापरत नाही बोलतो, मी जास्त सिमेंट जास्त वापरत नाही. एक मिनिट त्यांचं उद्या मग बोला. तालुका जिल्हा जळगाव. माझ्याकडे गिर जातीच्याही म्हशी आहेत, त्याच्यात ज्या प्रभाती पण आहेत आणि सुरती जातीच्या आहेत, चांगले आहेत. मिल्किंग रेकॉर्ड चांगलं त्यांचा. त्यापैकी मी काही एबीचे तूप वापरले, त्यांचे 4-5 वेड्या पण माझ्याकडे. दुधाला पण चांगले आहेत म्हशी, चांगलं आहे. आणि दुधाचा व्यवसाय माझा विक्रीचा. मी स्वतःच घरपोच वाटप करतो सर. 70-75 लिटर रेट आहे. मुलं किती आहेत? मुला नीच आहे माझ्याकडे. आणलेली मी पण ती पाहिजे तशी सेट नाही झाली सर माझ्या म्हणजे मोठा देतो की 8-9 लिटर दूध 16 लिटर दूध चालू सर तुला, पण त्यानंतर तरी त्यामुळे अडचण आली. मी भारत शेळके, मुक्काम पोस्ट बालंटाकळी, तालुका शेळगाव, जिल्हा अहिल्यानगर. माझ्याकडे 2 पार्ट्या आहेत. डॉक्टर साहेबांनी पहिली मीटिंग अटेंड केली, मुलाबद्दल त्यांना माहिती भेटली. त्यानंतर त्यांनी त्याचं पूर्ण काम याच्यामध्ये होतं, ते स्वतः भेटणार आहे. पण ज्यावेळेस मुराची पहिली मीटिंग अटेंड केली त्यावेळेस त्यांना ते स्पार्क भेटला. त्यांनी 2 मुरा पार्ट्या विकत घेतल्या आणि आता संगोपन चालू केलं, प्लस त्यांना आता त्याच्यात काम करायचं. मी माझी सैनिक आहे, तुकाराम सावंत. माझा पोटा तुमच्या शेजारीच आहे. ही माझी गुरु. माझा वडिलार्जित व्यवसाय आहे. माझ्याकडे साधारण 80 गुरु आहेत, पण गिर गाई, गावरान गाई, गोशाळा आहे. मी ह्या धंद्यात उतरायचं कारण काय की माझा भाऊ ह्या धंद्यात 1 करोड रुपयाला लॉस नाही माझ्यापेक्षा जाणार. ती घाटा हुडकण्यासाठी मी ह्या धंद्यात उतरतो खरं म्हणजे. आणि असा घाटा तर मला काय अजून तरी दिसला नाही. 6 वर्ष झाली. माझ्याकडे 26 लिटर दुधाची म्हैस आहे. साधारण माझ्याकडे आता 20-22 म्हशी आहेत. त्याच्यात माझ्या पोट्यात 2-4 म्हशी असतील ती 16 लिटर, 18 लिटर, 12 लिटर असतील. साधारण 20 लिटरच्याच म्हशी आहेत माझ्या, सगळ्या मुलं आहेत. आणि जी म्हशी घेतल्या कुठल्या व्यापाऱ्याकडून घेतलेल्या नाही. आपण आपले प्रत्येक ठिकाणी जाऊन हरियाणा बऱ्याच ठिकाणी फिरलो. मी 2000 कोटी पहिलं बघितले फिरून. पुणे, चाकण,
मुंबईपासून जी चालू केलं हैदराबादपर्यंत सोडलं नाही. रिटायर झाल्यावर 1.5 वर्ष बुलट आणि मी कायम सुरू आणि गरज पडली की गुरुजी विचारा. हा व्यवसाय 1-2 मिनिट बोलू का म्हणजे तुम्हाला जर तुम्हाला हा व्यवसाय म्हणून करायचा असेल तर सक्सेसफुल नाहीये. तुम्ही त्याच्यावर प्रेम केलं तरच ती तुमच्यावर प्रेम करते. एक आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काय, जो कामगार मिळतो कामगाराच्या जीवावर करत असाल तर 50% लॉस तुमच्या देत आहे. तुम्हाला स्वतःला दूध काढता आलं पाहिजे, मिल्किंग मशीनची सोय केली पाहिजे आणि हाल्या म्हशी घ्यायच्या अगोदर घेतला पाहिजे. जर तुम्ही हाल्यानंतर घेत असाल तर 100% फेलियर आहे. म्हशी देत्या फक्त 3 महिने दूध, कोणी काही सांगू द्या. फुल दुधाचा जो टर्नओव्हर आहे तो 3 महिन्याचा. तिथं तुम्ही काय छापताय ती तुम्ही छापा. नंतरचा टर्नओव्हर तिचा मेंटेनन्स, गड्यांचा पगार, वैरण ह्या बाबतीत जातो. आता यांनी असोसिएशन जे स्थापन केलंय त्यांच्याबद्दल तुमच्या सगळ्याचा अनेकदा अभिनंदन. कारण आजपर्यंत कोण असा विचारच केला नाही शेतकऱ्याचा. कुणी केला असेल तर माहित नाही, पण आमच्या बघण्यात तर नाही आहे. मी लहानपणापासून जनावरातच आहे, कळतं तसं. माझ्याकडे गिर गाय होती 20 लिटर दुधाची. त्याच्यावर आम्ही काय जास्त फोकस केलं नाही. त्याचं दूध कमी केलं, गाय विकली, बाकीच्या गायी आम्ही स्वतः तयार केल्या. आता मी स्वतः माझ्या वाघारी तयार केल्या. साधारण 15-16 वाघारी तयार आहेत माझ्या. 4-5 वाघारी वेलेल्या आहेत आणि ती चांगल्या दुधावर आहे. पहिल्यांदा माझ्याकडे 12-14 लिटर दूध दिलं गेलं आणि कसल्याही प्रकारचा माझा लॉस झाला नाही. आणि लोक काय म्हणतात, लॉस व्हायला म्हणून जनावरं विकायला नेतात. जनावरं विकणं हा सगळ्यात मोठा लॉस आहे. भाकड म्हैस तर विकूच नका. 3 महिन्याची गाव असेल तर 50,000 रुपये जाते. मी उपाध्याय साहेबाला बघितलं, मोरी डेअरी फार्मला आले होते ते. कधीच नाही. सोलापूरला आलो नाहीत का तुम्ही? सोलापूरला येतो मी, गाणगापूर पर्यंत जातो. पण मला असं बघितल्यासारखं वाटतं की आमच्या शेजारला मोरी डेअरी फार्म आहे, व्यापारी आहे, त्यांच्या इकडे आल्यासारखं वाटलं. आपण म्हशी तुम्ही म्हणल्याप्रमाणे म्हैस 2 लाखाला 1.5 लाखाला घेतो, हे अगदी खरं आहे. पण विकताना 40,000ला विकतो याचा विचार करून विकावं आणि घेताना बी विचार करून घ्यावं. जर आपली जर ताकद नसेल स्वतः करण्याची तर म्हशी घेऊ नका. सगळ्यात मोठा लॉस तो आहे. बिहारी अर्ध्या रात्री पळून जातो. पुणे, नगर ह्या मोठ्या सिटीज आहेत, तिथं हजारो कोट्यात तिथं तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळेल, तुम्हाला माणसं मिळतील. ग्रामीण भागात बिहारी तुम्हाला मिळणं अवघड जातंय. आणि असोसिएशनचा हा एक मोठा फायदा होईल सगळ्यांना की ती बिहारी मिळतील, एकमेकांचं कनेक्टिव्हिटी वाढत आणि माणसांची पण वाढत. पण त्याच्या अगोदर जर मी माझ्या घरात 60 एकर जमीन आहे, तळ्याच्या खाली बागायतदार आहे, मी माझ्या घरात 100% नोकरदार आहे. IPS अधिकाऱ्यापासून शिपाई मी मिलिटरीवाल्यापर्यंत आहे. तरी सुद्धा आम्ही या धंद्यात काय उतरलं तर ह्याच्यात आपल्याला बघून दुसरे 10 करणार असतात, ती थांबतात. ती न थांबली पाहिजे. ती जर थांबायचं नसतील तर आपल्याला त्याच्यात काहीतरी करावं लागलं. आता त्यांनी सिमेंट्सचं सांगितलं, त्या पद्धतीनं सिमेंट्सचं सुद्धा आता आम्ही त्याच्यावर आतापर्यंत केलं नाही. चांगला बुल माझ्याकडे होता, 2 बुल होते. आता आम्ही सिमेंट्सकडे वळू. तुमचं अभिनंदन तुम्ही सांगितल्याबद्दल. आमच्या सोबत डॉक्टर आम्ही बोलवायचा प्रयत्न केला पण ते आले नाहीत, येऊ शकले नाहीत. त्याच्यामुळं आता जरी संख्या लिमिटेड असेल तर ही संख्या नक्की वाढणार आणि वाढायला कारणीभूत आपणच असणार. आपण सक्सेसफुल असेल तर सगळे सक्सेसफुल आहेत. प्रत्येक माणूस दुसऱ्याला बघून करतो, ही सगळ्यातली वाईट गोष्ट आहे. खोटं करताना आपण पहिलं फायदा विचारतो, ह्याच्यात किती फायदा होतो. फायदा कधी होतो, ज्यावेळेस आपण कष्ट करतो. आणि म्हणून मी म्हणलं की त्या धंद्यावर प्रेम असलं पाहिजे. कुठलाही धंदेवाला जर असेल, मारवाडी असेल, गुजर असेल, ती त्यांच्या धंद्यावर प्रेम करतो, धंदा बंद करत नाही. आणि पहिल्या 4 वर्षात रिटर्न मिळत नाही. तुम्ही 10 वर्ष म्हणलात ते अगदी खरं आहे. जर तुम्हाला एखादं डेव्हलप काय करायचं असेल तर तुम्हाला 10 वर्ष लागणारच. मी 6 वर्षात आता फक्त म्हशीची निवड करू शकलो. मी जवळपास माझं आता 40 म्हशी आहेत, पण ती निवड करायला मला 6 वर्ष लागली. तुम्हाला प्रत्येक वेळेला चांगली म्हैस लागते अशातला भाग नाही आहे. आणि जर तुम्हाला तुमचा कोटा सक्सेसफुल करायचा असेल तर त्याचा आहार आणि मिनरल मिक्सचर ह्या गोष्टी तुम्हाला कंटिन्यू ठेवल्या पाहिजे. त्यांनी म्हणल्याप्रमाणे आपण 5,000 आणि 50 रुपयाचा फरक बघतो, पण 2 लाखाचा फरक बघतो का? बघत नाही. 20 लिटरची म्हैस घ्यायला 2.5 लाख 3 लाख मिळतात आणि 26 लिटरची तर म्हैस शक्यतो मिळत नाही. ही मला मुदीलाट होती, मिळाली आणि मी तिचं वासरू मरू देत नाही. आणि असू द्या ना रेडी असू का, तर तिचं ब्रीड तयार होते, आपल्यालाही फायदा होतो, दुसऱ्याला पण फायदा होतो.
आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे 2 सळ मी अगोदरपासूनच सोडतो वारकऱ्यांना. दूध कितीच होतं 1.5 महिन्यापर्यंत दुधाला काही होत नाही, कारण फॅट कमी असतो, किती भाव मिळतो. पण त्या 1.5 महिन्यात तुम्ही वासरू सांभाळलं तर ती पिकअप झालं तर ती तुमची नक्कीच 1.5 लाखाची म्हैस होईल. एका येतात 1.5 लाख रुपये शिल्लक पडत नाही. माझ्याकडे प्रत्येक म्हशीचं रेकॉर्ड सेट मी ती कॅल्क्युलेशन करून पुन्हा ब्रीड करू. तुमचा वेळ घेतल्याबद्दल सॉरी. आणि ही चर्चा व्हायला पाहिजे, सॉरी म्हणण्यासारखं काही नाही. आणि बरेच आता जेव्हा आपण भेटतो तेव्हा त्या चर्चा होतात, तुमच्यासारखे पशुपालक समोर येतात आणि तुम्ही जे काम केलंय ते एक पाऊल पुढे आहे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये. तुम्ही तुमच्या पारड्या दुधावर आणलं ही खूप मोठी गोष्ट आहे. महाराष्ट्रात हे खूप तुरळक बघायला भेटतं की त्यांच्या गोठ्यामध्ये त्यांच्या पारड्या दूध देत आहेत. पवार सरांचं मध्ये माझं बोलणं झालं होतं, ते म्हटले होते सर व्हॉट्सअपवर कोणीच दिसत नाही, खरे पशुपालक समोर तेव्हाच येतील जेव्हा मिटिंग होतील. ही तुम्ही कोणीच लोक व्हॉट्सअपवर व्यक्त होत नाही आहात. पण मी म्हणतो की व्हॉट्सअप हे आपलं माध्यमच नाहीये. मीटिंग मध्ये भेटलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. आणि मेजर साहेब, ढेपे साहेब, तुम्ही असोसिएशनचे आदर्श आहात की तुम्ही इतके वर्ष काम करताय, पारड्या जपताय आणि ते पुढे चांगल्या प्रकारे काम तुमच्याकडनं होत आहे. फक्त माझं सजेशन एक आहे की आत्ता ज्या पारड्या आहेत त्यांच्यामध्ये दूध वाढ कशी होईल, 14 लिटरची, 16 लिटरची, 18 लिटरची पारडी अजून पुढे कशी डेव्हलप कसं करताय? डेव्हलप. आता मी अजून एक ऑप्शन सांगतो तुम्हाला. एक बेल जे महादेवाच्या पूजेला आपण वापरतो, त्या बेलाच्या मध्ये गाभा असतो आणि बेल ज्यावेळेस पिवळं होतं त्यावेळेसच पकतोय ती पोळ. त्या बेलाला गरम उकळत्या पाण्यात टाका, 1 महिनाभर एका म्हशीला प्रयोग करा. ती बेल काढायचं, ती ज्यावेळेस तुम्ही गरम होऊन ती निघल त्याचा गर ऑटोमॅटिक चेंडूसारख्या बाजूला निघल, टप्पल बाजूला निघल. त्याला शिजवा, दुधातच शिजवा. जर ताजी म्हैस असेल तर 2 लिटर दुधात शिजवून गुळ थोडा टाकून तिला चारा. 1-15 दिवस करा. तिच्याबरोबर दुसऱ्या म्हशीला करू नका. तिच्यापेक्षा चांगली दुधाची असेल तर ती तशीच बघा, दोन्हीत कम्पेअर करा आणि नंतर तुम्ही तुमचा रिझल्ट बघा. बऱ्याच अशा निसर्गाने आपल्याला गोष्टी दिल्या त्याचा आपण उपयोग करत नाही. आता मी दुसरा सांगून मी ती तुम्हाला कळणार नाही. दिवस मावळाच्या मुळ्या गुरुजीला माहित आहेत बघा, ती डोंगरातच मिळतात. हे सगळे प्रयोग तुम्ही एकदा करून व्हिडिओ ग्रुपवर टाका, म्हणजे सगळ्या. माझ्याकडे असं आहे की मी वेळेअभावी मोबाईल हा वापरतो, व्हॉट्सअपला कनेक्ट नाही. अजिबात कसल्याही प्रकारची टेक्नॉलॉजीचा वापर करत नाही. बँकिंग सुद्धा करत. महाराष्ट्र पुढे न्यायचंय तर अँड्रॉइड हवा. अगदी खरं आहे तुमचं, पण सध्या मला डेव्हलप झाल्यावर मी करणार आहे. मी अगोदर करून वेळ वाया घालवतो. तुम्ही हे जे उपाय करताय, तुमचे गुरुजी जे उपाय करताय, ती जी दिवस मावळाचे जी मुळे आहेत त्या मुळ्यात शक्यतो 99% लोकांना उपलब्ध होत नाही. त्याचा एक ठराविक कालावधी काढण्याचा, ती जून पासून सप्टेंबर पर्यंत झाड ओळखू येते, नाही तर ती झाडच कळत नाही. एक दुसरं, ती कुठेही येत नाही, ती ठराविक ठिकाणीच येते. आणि जी बेलाचा जो प्रयोग आहे तो हा कुठेही तुम्हाला सहज अवेलेबल होणार आहे. आणि ही लोक तोडून टाकून देते. बेल कोणीही वापरत नाही. पूजेला पान वापरतात, बेल कोण वापरतंय का नाही. पण बेलात जेवढी ताकद आहे दुधाला तेवढी कशातच नाहीये. तुम्ही गुळ चारा, तेल चारा, कुठल्याही प्रोटीन्स चारा, ही मी स्वतः केलेला अनुभव आहे. मी गुरुजींना पण सांगितलं नाही अजून, कारण मी आता 2 महिन्यापासून करतोय, 1.5 महिन्यापासून. परफेक्ट जोपर्यंत होत नाही, डोळ्याला दिसत नाही, तोपर्यंत कुणाला सांगायचं नाही. कारण शेतकऱ्याला कसं फसवते ही मी लय मोठ्या अनुभवानं बघितलं. मी 40-50 म्हशी विकत घेतली तर त्याच्यातल्या मी 30 ठेवली त्या. आणि म्हैस बाजारात जाताना सोबत आपला जवळचाच माणूस असतो, तोच माणूस सांगतो की 20 लिटर ती त्या घे, का तर ते आतून त्याला 4000 दिलेला असतो. मी अगदी खरंच सांगतो मी. आणि जी 1.5 लाखाला ती त्यांनी म्हणले, ते सरांनी मला वाईट वाटलं की क्रॉस जापर सुद्धा 1.5 लाखाला त्यांनी घेतली, का तर त्यांना माहित नसल्या. आता आम्ही एक बुल्सचा फोटो आणलाय सरांकडे दाखवायला येतं की माणसं कशी वेळात निघतात. ते एक ताजं उदाहरण आहे. 2-2 लाखाला जर आपण हाल्या विकत घेतलो आणि ती जर ब्रीड तयार करून मूर्खासारखं जर आपण त्याच्यात जर वेळ वाया घातला तर त्या 2 लाखाची पैशाची किंमत जर आपण नाही केली, कित्येक जणांचं घर स्टँडर्ड असेल, कित्येक जण आपल्या मी सांगतो की 1.5 लाखाची म्हैस घेऊन दूध काढणारा गरीबाचं लेकरू होऊ शकत नाही. तिथं जेवढे आले त्याच्यात 5% गरीब असतील. आता ज्याची समरी पॉवर मजबूत आहे तीच ह्या धंद्यात उतरतंय आणि ह्या धंद्यात ती सुद्धा माणूस गळी लागतंय.
हे मी बघितलं. कारण त्याचं असं आहे की कामगारावर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कामगार, त्याच्यावर अंकुश ठेवणं, मारणं, शिवाय देणं हा पर्याय नाही. त्याला एकच पर्याय आहे, तुमच्या बाहेर सावरून दूध काढणं. मी माझा बिहारी आलो की पहिल्या दिवशी त्याला थंड करतो. कसं थंड करतो? पहिल्या दिवशी सगळ्या म्हशी मी पिळून त्याला दूध दाखवतो. मला दूध काढायला येत नव्हतं, माझ्यात मुनीम होता, आम्ही शेताकडे जात नव्हतो. खरं सांग, मी जी आमच्या भावाने कर्तव्यगारी केली त्याचं मला ती शोधण्यात मी स्वतः कर्तव्यगार बनतो. खरं म्हणजे ह्या धंद्याकडे वळलो नसतो, कारण मी टेक्निशियन आहे. मला जवळपास 1.5 ते 1.25 लाखाची नोकरी मिळते. मिळत नाही अशातला भाग नाही. एक सर्व्हिसमॅनसाठी भरपूर आहे. मी रिटायर होऊन 8 वर्ष झाली. माझ्या वयाच्या 34व्या वर्षी मी घरात पेन्शन घेत होतो. त्याच्यामुळे भरपूर ऑप्शन होते. ह्याच्यात वळाचं कारण काय की आमचं घर जसं मेलं बाकीच्याच मरून नये. आणि कृपा करून एकमेकाला धक्क्याला लावू नका. ही लय मोठा प्रॉब्लेम आहे. आमच्यात बऱ्याच लोकांनी शेती विकली ती चांगले शेतं विकून बेवडी होऊन रस्त्याने फिरवलं. त्याचं कारणच हे आहे, ती ब्रीड तयार न करणं, स्वतःची म्हैस न तयार करणं. भाकर झाली 1.5 लाखाला घेणं, 40,000ला विकणं. 30 व्यापारी 40ला विकते, बदलीवर दुसरीकडे पाठवते. हळदला आली की तिला रंग लावून आणते. ही नवीन आणलो हरियाणा. ह्या हरियाणाचा अनुभव मला तुमच्या सगळ्यापेक्षा जास्त, कारण मी नोकरी हरियाणात पायी चालून केलो आणि जनावरातला ज्ञान असल्यामुळे हरियाणात पण 200 म्हशीचा कोटा बैठला का हात वर करून सांगा. बाबासाहेबांनी सांगावं, कुणीही सांगावं, हरियाणात 200 म्हशीचा कोटा तुम्हाला अख्ख्या हरियाणात बघायला मिळणार नाही. 50 म्हशीचा सुद्धा मिळणार. व्यापाऱ्याच्याच दावणीला म्हशी मिळते. ही मी 15 वर्ष बघितलं बघा कंटिन्यू. दिल्ली, पानिपत, पंजाबमध्ये म्हशी मिळतील, राजस्थानमध्ये मिळतील, हरियाणात म्हशी मिळणार नाहीयेत. ही सगळ्या बाहेरूनच आणल्या जातात आणि विकल्या जातात. त्यांची प्रॉपरची म्हैस तुम्ही 5 लाखाला मागा, तुम्हाला देत नाही. आम्ही तीही करून बघितली, ती देत नाही. आणि खरंच म्हणजे आपल्याला त्या जनावरांची ओळख नसल्यामुळे आपण किती फसतो की असं एखाद्या तुम्ही सांगितल्यावरती लक्षात येतं, अरे हे असं झालं. त्याच्यासाठी कम्युनिटी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं काय, शेती हा एक व्यवसाय असा आहे की त्याच्यात जाती धर्म काहीच नाही. कुणाचं काय नाही आहे, कुणाचं काय आहे का. कुठला शेतकरी कुण्या जातीचा असो, शेतकरी गरीब असू शकतो किंवा श्रीमंत असू शकतो. दूध पालक हा म्हशी जो पशुपालक आहे हा गरीब असेल ना श्रीमंत असेल, खर्च तर तेवढाच ना त्यांचा. आपण एकमेकाला फसवू नका ही एवढीच विनंती आहे माझी ह्या हेतू. आणि मी आता हे तुमच्या बरोबर कनेक्ट व्हायलाच आहे, कारण ही मला गरजेचं आहे. जे आमच्याकडून जाणं तुम्ही करताय त्याच्याबद्दल अनेकदा तुमचं सगळ्याचं हार्दिक अभिनंदन. ही करा, कारण आपण बुडत चाललो. आपण स्वतःला ओळख आपण बुडविले ती न बुडायला पाहिजे. आपण स्वतः सुधारले की सगळा देश सुधारला. आपणच सुधारत नाही तर देश कुठला सुधारतो. आपण प्रत्येकाला फक्त फोटो करतो पण स्वतः काय काम करतो करत नाही. ही जर करायचं असेल तर आई बापाला सुद्धा ही यंग जनरेशन आहे, खड्ड्यात घालू नका. जर करायचं असेल तरच घ्या. उगा सरांनी बोललेले तुम्ही आलो, आनंद आहे. दिनमुराव करायची इच्छा नाही आहे, पण स्वतः कष्ट करावं ही एवढी सांगायची भावना आहे. कारण आम्ही तर सांगितलं की आम्ही शेताकडेच गेलो नाही तरी सुद्धा आज मी 40 म्हशीचं 80 जनावरांची झाडवट करतो. एवढी ताकद ठेवतो. तुम्ही माना न मान, 80 गुराची झाडवट एकटा करतो. घ्यायला पडून गेल्यावर दुसरा गडी जुडीला घेत नाही. का तुझी आई घटनास तू कर म्हणतो, माझ्या मानानं करतो. त्यासाठी स्वतःची करायची ताकद ठेवा, मग ह्याच्यात उतरा. तुमचा गडी पळूनच जाणार नाही. आमच्या गुरुजीकडे गडी टिकत नाही, माझ्याकडे गडी जात नाही. आमच्यात अर्धा किलोमीटरचा फरक आहे. वड्याच्या अलीकडे मी आहे, वड्याच्या पलीकडे ते नाही. त्यांना विचारायचं पुण्यामध्ये प्रॉब्लेम. अहो त्याच्यात प्रॉब्लेम काय, ह्यांच्या त्यांनी माणूस पोती ओळखितो. थोडं आपण पुढच्यांचं पण घेऊया. माणूस पोती ओळखितो की करणार नाही म्हणून तुम्हाला भीती दाखवलं जातं. हो, म्हणून सांगायचं तात्पर्य की तुम्ही एकदा करून दाखवा, गडीत जा. प्रत्येकाला सांगतो नाव सांगा. आनंद श्रीराम थोरात, राहणार म्हसे, तालुका अहिल्यानगर. म्हशी करायची इच्छा आहे. सुरुवात करायची. हॅलो, माझं नाव अभय पाटील आहे. मी पुण्यावरून आलो आहे. माझं मूळ गाव सांगली जिल्ह्यात कौलापूर गाव आहे. तालुका मिरज. काळूबाळू माहिती असेल हो आमच्या जवळचं. तर बेसिकली मी 2012-13 पासून या धंद्याची माहिती घेतोय. सध्या माझ्याकडे एकही जनावर नाही आहे. तर जसं ABC विरावली सुरू झालं तेव्हापासून मी राज्य सरकार सरांशी कॉन्टॅक्टमध्ये होतो. माझी अशी एक इच्छा होती की महाराष्ट्रात चांगल्या क्वालिटीचं सिमेंट मिळावं, इथल्या शेतकऱ्याची फसवणूक होऊ नये, इथं चांगली प्रोजेनीवाली ब्रीड तयार व्हावी
पण काही कारणामुळे ते सक्सेसफुल झालं नाही. त्याच्यानंतर आम्ही गोविंद डेअरी बरोबर पण काही शेतकऱ्यांचा ग्रुप तयार करून तिथे आम्ही तो प्रयोग राबवण्याचा प्रयत्न केला होता. गोविंद डेअरी फलटण गायकवाड साहेब जे आहेत त्यांच्याबरोबर आम्ही साधारण 7-8 महिने काम केलं. त्यांनी एक 7-8 शेतकऱ्यांचा ग्रुप दिला. पण हे सगळं काम करत असताना माझ्या लक्षात आलं की त्यांच्याकडे प्रोफेशनल अप्रोच नाही आहे. ऑन पेपर जर आपण लॉसमध्ये जातोय तर प्रॅक्टिकली ज्यावेळी सुरुवात करू, ज्यावेळी हात घालू त्यावेळी तो लॉसच होणार आहे. पण सर त्यांचं काम HF मध्ये खूप आहे. हो सर, बरोबर आहे ना. म्हणजे त्यावेळेला मला हे क्लिअर नव्हतं की HF करायचं की मुरामध्ये करायचं. पण जसं जसं यातली माहिती घेत गेलो तसं तसं मला कळलं की गाई करणं म्हणजे फक्त डॉक्टरांना म्हणजे खर्च खूप आहे त्या गाईंच्या प्रोजेक्टवरती. आणि त्याच्यावरती जर म्हशी केल्या तर म्हशीला खर्च कमी आहे, म्हशीच्या दुधाला डिमांड जास्त आहे. मी चितळे डेअरीशी पण कॉन्टॅक्ट केला तर त्यांनी सांगितलं की आत्ता जे नवीन लोक येतील तर त्यांचं जर म्हशीचं दूध असेल तरच आम्ही त्यांना अप्रुव्हल देणार, गाई असेल तर आम्ही त्यांचं दूध घेणार पण नाही म्हणून सांगितलं. आणि हे सगळं काम करत असताना मध्ये पुण्यात करोनाच्या अगोदर माझं एक हॉटेल पण होतं नॉनस्टॉपला. तर मला हे सगळं ओव्हरऑल लक्षात आलं की कुठलाही धंदा जर घेतला तर GST, कामगार म्हणजे असा एकही धंदा नाही की जिथं कामगार त्रास नाही देत. पण या धंद्यात मला हे जाणवलं की साधारण 2 वर्षांनी याच्यात ग्रोथ 100% आहे. आणि जर तुम्ही याच्यात प्रॉपर ऑटोमायझेशनचा किंवा टेक्निकल गोष्टींचा उपयोग केला तर तुमच्याकडे काम करणारा जो गाडी आहे किंवा तुम्ही स्वतः जरी काम करत असाल तर त्याच्यावरती थोडा भार हलका होतो. बऱ्याच लोकांचं म्हणजे मी जिथं जिथं व्हिजिट दिली तिथे तिथं माझं ऑब्झर्वेशन असं आहे की ते गाड्याच्या किंवा बिहारी बोटा सोडतात आणि त्यांचा तिथं पत्ता नसतो. आणि युट्यूबवरती जेव्हा त्यांचा इंटरव्ह्यू होतो त्यावेळेला ते खूप मोठमोठ्या गप्पा मारतात. ज्यावेळेला तिथे जाऊन बिहारीशी बोलतो त्यावेळी बिहारीमध्ये चिरून आपण सांगतो की मला तुमच्याकडे घेऊन चालला, माझी फक्त राहायची व्यवस्था व्यवस्थित करा, मी याच्यापेक्षा चांगलं काम करतो. तर भविष्यात माझं असं नियोजन आहे की माहिती घ्यायची आणि याच्या त्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळ्या मारण्यापेक्षा मला स्वतःच चालू करायचं आहे. तर आय थिंक काल मी एक CRMPचा व्हिडिओ टाकला होता की जे आपल्या इथल्या महाराष्ट्रातल्या लोकांची फसवणूक होते की ते तितक्या दलालांच्या नादी लागतात. त्याच्याऐवजी दरवर्षी गव्हर्नमेंट डेअरीचा लिलाव असतो, तिथं चांगले टेस्टेड मशीन जे बुलचा प्रॉब्लेम आहे. तर मला माहिती नाही काल किती जणांनी तो व्हिडिओ पूर्ण पाहिला. त्याच्यात म्हणजे अक्षरशः त्या बुलचा लिलाव न झाल्यामुळे ते बुल कत्तलखान्याला गेले की जे चांगल्या क्वालिटीची बुल होते. तर ह्या जर सगळ्या गोष्टींचा फायदा करून घेतला, मला काय गरज आहे, काय केलं माझं भलं होईल याची जर माहिती घेऊन जर केलं तर मला वाटतं निश्चितच सगळ्यांना त्याचा फायदा होईल. सर थँक्यू. सर स्वतःची ओळख सांगा, गोठा तुमचा किती मशीनचा आहे, गाव, तालुका एवढं सांगा. नमस्कार, मी रमेश गिरके, लातूरच्या जवळ चाकूर शहर आहे. मोठा असं नाही पण तो छोटे मोठे असे 25-1 जनावर माझ्याकडे आहेत आणि प्रशासकीय अधिकारी आहे आरोग्य विभागामध्ये. आता मुंबईमध्ये आलो आहे. सर थँक्यू सर. थँक्यू सर. मी बंडू आलेमेले, पाटोदा तालुका बीड जिल्ह्यामध्ये. माझ्याकडे स्वतःच्या शेतामध्ये 3-4 म्हशी आहेत. मी पुढं काही करू त्याच्यात प्रोग्रेस करू इच्छितो, परंतु तुमच्या मीटिंगला उपस्थित राहील. थँक्यू सर. नमस्कार, माझं नाव वेदांत निलेश स्वामी. मी राहणार बीडचा आहे. बीडच्या जवळच शेती आहे माझी, म्हणजे वडिलांची. आणि मी सध्या BSc ॲग्री करतोय, 2nd इयरला आहे. आणि कुठं ना कुठं ॲनिमल्सबद्दल आवड असल्यामुळं वडिलांसोबत ह्या बिझनेसमध्ये उतरतोय साईड बाय साईड माझी स्टडीज मॅनेज करून. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडं 5 म्हशी आहेत. 2 घोडेगावच्या आहेत आणि 2 XYZ डेअरी फार्मवरून घेतलेल्या आहेत आम्ही, हरियाणाच्या आहेत असं म्हणून. आणि एक नुकतंच आम्ही जयमल्लार डेअरी फार्ममुळं कैलास पवार सरांची ओळख झाली आणि तिथून एक प्युअर मुर्रा ब्रीड पण आत्ता नुकतंच घेतलं आम्ही. आणि सध्या डेअरीमध्ये डेव्हलपमेंट तर खूप होते, त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मिल्किंग मशीन D लेवलचं एक इन्स्टॉल करून घेतलं. त्याचा एक्सपिरियन्स पण खूप छान आहे. मेंटेनन्स 0 मेंटेनन्स आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आलेला अनुभव असा की आमचा गडी जायचं म्हणत होता काम सोडून, पण जसं आम्ही टेक्नॉलॉजी म्हणजे D लेवल मशीन आणली तर त्याचं काम सोयीस्कर झालं आणि थोडा कमी वेळ लागायला लागला, त्याचे कष्ट कमी लागायला लागले. त्याच्यामुळं त्याचा आता राहण्याचा राहतोय तो सध्या, म्हणजे ते विषय सोडून दिला त्यांनी.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की माझं गाव म्हणजे जसं मला ह्या गोष्टीबद्दल कळालं, म्हणजे मला शेण म्हणलं की असा किळस येत होती, पण जसं ह्या फील्डमध्ये हळूहळू उतरतोय किंवा आवड निर्माण होती, तसं मी फार्म मध्ये मदत सुद्धा करतो. आणि असं बघण्यात आले की आमच्या गावात जवळपास जे वेट्स असतात, पॅरावेट्स आहेत जे ट्रीटमेंटसाठी जात असतात, त्यांच्याकडून असं ऐकण्यात आलं की आमच्या गावामध्ये जवळपास 1000 ते 1500 म्हशी आहेत, मिक्स ब्रीड असू द्या कुठल्या ब्रीड, पण त्यांच्या फार्मवर व्हिजिट केल्यानंतर 1000 पैकी 500 सुद्धा वासर भेटत नाहीत आम्हाला, म्हणजे ब्रीडिंगवर 0 काम आहे. तर असा म्हणजे एक डोक्यात एक विचार येतो की अवेअरनेस स्प्रेड झाला पाहिजे या गोष्टीचा. जसं की आपल्याकडे खूप स्कोप आहे, प्रत्येक महाराष्ट्रामध्ये प्रत्येक एरियामध्ये बघायला गेलं तर विविध प्रकारचा चारा आहे. तसं हरियाणामध्ये फक्त कोरडा चारा असून ते एवढं डेव्हलप झालेले, तर आपण का होऊ नये. जसं डॉक्टर वसंतराव नाईक यांनी ग्रीन रेव्होल्युशन आणलं, नंतर व्हाईट रेव्होल्युशन आलं, तसं ह्या मुर्रा ब्रीड मध्ये किंवा एक जागृत महाराष्ट्र डेअरी मध्ये होण्यासाठी एक रिव्होल्युशन आपल्याला आणावंच लागणार आहे. आणि मी खूप थँकफुल आहे हे जे सध्या कम्युनिटी बिल्ड झाली किंवा जे वर्क चालू होणार आहे त्याच्यासाठी खूप थँक्यू. एस्पेशली उपाध्याय सर, जय मल्हारचे सर्व आणि कैलास पवार सर यांना मी खूप थँक्यू बोलतो. धन्यवाद. नमस्कार, मी निलेश मनमोहन स्वामी. आता जी काही माहिती दिली ती मुलांनी दिलेली आहे आणि जास्त सांगत नाही. मी बीडचा आहे प्रॉपर. ठीक, थँक्यू. नमस्कार, मी ॲडव्होकेट बारगजे, मूळचा लिंबागणेशचा आहे. बीडला प्रॅक्टिस करतो आणि एका बँकेमध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून पण काम पाहतो. माझे मित्र आहेत स्वामी सर, माझ्या भावासारखे मोठ्या, आणि आमचा वेदांत हा इतका मन लावून काम करतोय सध्या डेअरी फार्ममध्ये. जेवढे त्याच्याकडे आज समजा जनावरं आहेत त्याचे सगळं मन लावून मला अगदी सांगतो. न कळत माझ्याकडून घरी 2 गायी आहेत, पण ते गावरान पद्धतीचे आहेत. त्याच्याकडे मी एवढं कधी लक्ष दिलं नाही, पण आज जेव्हा तो रात्री मला बोलला की असं असं आहे, मला हे वाटलं की आपणही ह्याच्यामध्ये म्हणजे अभ्यास करून पुढे उतरावं. थँक्यू. नवीन जे आले त्यांनी ओळख करून द्यावी. मी सुहास नाईकवाडी, धाराशिव जिल्हा, तालुका वाशी, प्रॉपर वाशीचाच आहे. आपला गोठा आहे, किती म्हशी आहेत काय? आता सध्या सर माझ्याकडं 4 आहेत. मुरा आहेत? मुरा पहिल्या होत्या 10 होत्या, पण त्यातल्या 4 6 विकल्यात. माईक पुढे द्या मागे. हा चालतंय सर. आलेल्या सदस्यांपैकी कोणी राहिलंय का माहिती द्यायचं. ही ओळख आहे, या ओळखीतूनच काम वाढणार आहे एकमेकांचं. याच्या पुढे 2 सेशन आपण घेणार आहोत. एक म्हणजे मुलाची ओळख, त्याच्यावर प्रवीण धिंडे सर बोलणार आहेत, आणि दुसरं म्हणजे आता सध्या महाराष्ट्रासाठी सुका चारा उपलब्ध आहे, पण तो आपण स्टोअर करून ठेवत नाही आहोत, आणि त्याचं नियोजन कसं करायचं ह्याच्यावर पवार सर बोलणार आहेत. पण एवढ्या सगळ्या सदस्यांमध्ये जे काही प्रश्न उपस्थित झाले त्याची उत्तरं पण इथेच मिळाली. लोक लेबरचा प्रॉब्लेम म्हणत होते, युवा पशुपालक स्वामी आहे तो म्हटलं की मशीन लावलंय, जाणारा भैया थांबला, हा पर्याय त्याने शोधून काढला. त्यानंतर अशीही लोक आहेत की ज्या 2nd जनरेशन 3rd जनरेशन मध्ये त्यांच्या पारड्या दूध देत आहेत. ढेपे सर आहेत, मेजर साहेब आहेत, म्हणजे सर्व प्रकारची लोक जेव्हा एकत्र येत आहेत आणि काम होते तेव्हा ते पुढे जाणार असतं, आणि ह्याच्यातूनच आपल्या ह्याच्यामध्ये देवाणघेवाण होईल, व्यवहार होतील, मुरा डेव्हलप होईल. त्यामुळे नक्कीच ह्या मीटिंगचा फायदा सगळ्यांना होणार आहे. ह्याच्या पुढचा माईक मी आता प्रवीण सरांना देतो. ते मुरा कशी आहे, जे बारकावे आहेत त्याच्यावर बोलतील. मग बोलता बोलता राहिलं, 17 वर्ष झाला हा धंदा करतोय. पहिलेपासून जे बिहारी आहेत तेच बिहारी माझ्याकडे आहेत. पगार वाढवा काय वाढवा, त्यांच्या गुणांनी ते काम करत नाही आणि माझा लॉस करायचा प्रयत्न करतात. म्हशीची वासरं जगू देत नाही. तर माणूस तिथं बसायला एक वेळ नाही आम्हाला. फार प्रयत्न केले, शेवटी हात टेकून तुम्हाला कोण झाला किंवा मला विकायचं. ह्यांच्या पाठिंब्यामुळे मला आता पुढं काय करता येईल का, त्या 70 वर्षाच्या वयामध्ये मी धडपड करतोय. फक्त तो गोठा व्हावा आणि
चांगला भाऊ काय आहे प्रश्न आहेत ना हे खूप असे आणि बिहाराला डोक्यावर घेऊ नका सर मी जरी तुम्हाला असलं या तर. प्रश्नाचं उत्तर देतो. आता हा प्रश्न आहे ना एवढा साध्या पद्धतीने सोडवता नाही येतो की बिहारी पैसे कमवायला येतोय महाराष्ट्रात, तुमचा गोठा वाढवायला येत नाही. एक साधी गोष्ट करा, त्याला सांगा 3 महिने जर पारडू जगवलं तर 500 रुपये तुझे, तो जगवणार पारडू. आणि साहेब ऐका ना, हे वैयक्तिक अनुभव किंवा वैयक्तिक ह्याच्यावर नाही मी बोलत आहे, तुमच्याकडचा बिहारी ऐकतच नसेल, पण हे प्रयोग पुण्यामध्ये झालेले आहेत, आम्ही करतोय. जेव्हा 500 कबूल करतो ना पारड्याच्या मागे, तेव्हा तो दूध कमी काढतो, पारडाला जास्त पडतो आणि पारडं जगून दाखवतो. बरोबर. त्याला 500 रुपये पण महत्वाचे आहेत, कारण तो आपल्यासारख्या सधन मध्यमवर्गीय कुटुंबांना येत नाही. तो जितना येतोय त्याला तिथे खायची भ्रांत आहे. त्याला 500 कबूल करा, 600 कबूल करा, कारण ती 500ची पार्टी तुमची 2 लाखाची आहे. त्यामुळे ते नक्कीच फायद्याचं होईल. स्वामी सर तुम्ही काय बोलताय? मी पवार सरांकडे ज्यावेळेस म्हैस बघायला गेलो त्यावेळेस सुरुवातीला म्हणलं त्याचं दूध काढून दाखव. मी दुधाच्या टायमिंगला गेलो आणि टायमिंगला गेल्यानंतर त्याला म्हणलं वासरू पाजू नको, पूर्ण दूध काढून दाखव. तर त्यांनी केलं, पण एवढा बोलला मला नंतर. मला म्हणला सेठ अगर बच्चा मर गया तो मेरे 3000 का लॉस. मैं बोला एक बार अगर दूध नहीं पिएगा तो बच्चा मरेगा, मेरा लॉस है सेठ. ठीक आहे बोला, मैं देता मत पी. मग त्याच्यानंतर ज्यावेळेस त्यांनी ते सांगितलं त्यावेळेस माझ्या लक्षात आलं की भैया असं जर त्याला काही टेक्निक दिली तर तो वासरू जगवलं. आणि एवढं सुंदर वासरू जगवलं त्यांनी. ती म्हैस माझ्याकडे आहे आता, ॲज इट इज जसंच तसं वासरू. थँक्यू. पारडू तुमच्याकडे आहे का? हो मध्ये सर, तुम्ही जे बोलले ना 500 वाढवून द्या, 500 वाढवून देऊ नका. त्यांचा जो इन्कम आहे, मला जे जाणवलं की ज्यावेळेस बाया लोक आपल्याकडे काम करतात आणि खुराकाची गाडी येते तर ते लोक असं ऍक्टिंग करतात की ते इथं नाहीच आहे आणि ते असं दाखवतात की ते आमच्या स्कोपमध्ये नाही आहे, की सर आम्ही गाडी खाली करणार नाही, तुम्ही काय करा तुमचा माणूस लावा किंवा आम्हाला काहीतरी पैसे द्या. तुम्ही सुरुवातीला 100 रुपये द्यायचो गाडी खाली करा. पण एक पहिलं पेमेंट केलं एका भैयाचं आणि पेमेंट झालं 8,220 रुपये. तर मी त्याला 8,200 मारले राऊंड फिगर आणि त्याचा मला तासाभराने फोन आला, साहेब माझे 20 रुपये राहिले. साहेब 20 रुपयांनी ह्या धंद्यातलं खूप मोठं ज्ञान दिलं मला की हे 20 रुपयासाठी जर एवढे सेन्सिटिव्ह आहेत तर यांना जर पैशाची थोडी लालच किंवा थोडासा धक्का जर दिला तर काही करू शकते. मग मी त्या दिवशी रूल बनवला, वासरू जर मेलं तर 3,000 रुपये कट होणार, पैसे वाढून नाही द्यायचे. वासरू जर मेलं तर 3,000 कट होणार. दिंडे साहेब स्वतः आले, उपाध्ये सर आले माझ्या फार्मवरती, परिस्थिती त्यांना माहिती, कुठल्याही भोत तुम्हाला लटकलेलं दिसणार नाही. आणि वासर सर्व जेवढ्या पारड्या तेवढे रेडे पण माझ्याकडे जिवंत आहेत. धन्यवाद. तर सगळ्यांना माझा नमस्कार. मी प्रवीण दिंडे. मी यूट्यूब चॅनल पण चालवतो, जयमाला डेअरी फार्म. बरेच शेतकरी बंधू ओळखत असतील नसतील. माझा पनवेलला पण गोठा आहे आणि माझं गाव आहे आष्टी तालुक्यात मंगरूळ, तिथं पण म्हशी असतात. तर ह्या धंद्यातली आवड होती, त्याच्यामुळं मी हा तो यूट्यूब चॅनल चालू केला. मशीनचा व्यवसाय आधीच करत होतो. तर मला जे अडचणी आल्या किंवा बऱ्याच जागेवर फिरलो मी, तर बऱ्याच शेतकऱ्यांचे मला आत्ता सुद्धा फोन येतात की म्हशीचा व्यवसाय परवडतो का. आता दिवसातून कमीत कमी 50 फोन येतं. फक्त एकच प्रश्न विचारतात, म्हशीचा धंदा परवडतो, चालू करू का आम्ही. तर सगळ्यांना सांगायचं मित्रांनो, हा धंदा खरंच परवडतो, पण आपण आधुनिकतेची जोड दिली पाहिजे. स्वामींनी सांगितलं टेक्निकल इश्यू, म्हणजे टेक्निकल गोष्टी वापरल्या पाहिजेत. आपण आता जुन्या काळावर जर चालत असाल, दादांकडे 80-90 म्हशी आहेत, मेजरकडे म्हशी आहेत. त्यांनी चांगल्या म्हशी आणलेल्या आहेत बरोबर, पण त्यांनी गुल आणला बरोबर आहे, पण त्याच गुलचं जर आणखी चांगलं रेकॉर्ड असतं, ट्रॅक रेकॉर्ड असतं, चांगले सिमेंट्स वापरले असते तर त्यांच्याकडून अजून चांगली सिमेंट्स, अजून चांगल्या रेड्या तयार झाल्या असत्या. तर त्यांना सुद्धा सांगतो की ज्यांनी शेतकऱ्यांनी गुल आणले, गुल आणा जरूर, चांगले गुल आणा, रेकॉर्डेड गुल आणा, पण त्या गुलचं काहीतरी रेकॉर्ड पाहिजे. आणि आपल्या फार्ममध्ये आता वेळ आपल्याला फार कमी आहे की आपण 2री पिढी 3री पिढी मग 4थ्या बघू, मग हा गुल भरू, ते करू नका कृपा करून. आत्ताच कालच डॉक्टर राजेश शिंदे, ABC वेरावली, राजीव सरांना मी सुद्धा पर्सनली बोललो 20 मिनिटं. अतिशय भयानक कष्ट केलेलं, चांगली मेहनत घेतलेला व्यक्तिमत्व आहे. 15 वर्ष झालं अतिशय मनापासून काम करतात. तर त्यांच्या चांगल्या टॉप गुलचे सिमेंट्स आज सुद्धा आपण आता या ठिकाणी उपलब्ध केलेले आहेत की प्रत्येक शेतकरी बंधूला, सरांनी जसं सांगितलं, ही असोसिएशन फक्त मोठ्या लोकांसाठी किंवा ह्याच्यासाठी नाही,
एकदम खेडेगावातला शेतकरी जरी असेल, एक म्हैस असेल साधी, त्याच्यापर्यंत असोसिएशनचा माणूस पोहोचला पाहिजे, जेणेकरून त्या शेतकऱ्याला त्याला आवडीचं चॉईसचं सिमेंट भरता आलं पाहिजे आणि त्याच्याही घरी चांगली पार्टी तयार झाली पाहिजे, जेणेकरून इथून पुढे जर हे चांगले सिमेंट वापरले तर 20 लिटर देणारी, 18 लिटर देणारी, 15 लिटर देणारी आपल्या महाराष्ट्रात घरोघर पाड्या तयार होतील. आणि मी जेवढ्या डेअरी फार्मला फिरतो, व्हिडिओ बनवण्यासाठी फिरतो, तर तिथं मला सगळ्यात जास्त जे भयानक गोष्ट दिसते, तिथं रेड्या आणि वासरं कोणी जगवत नाही. याच्यावर इथं पण चर्चा झाली, पण मी पण सांगतो, डेअरी व्यवसाय जर तुम्हाला सक्सेस करायचा असेल तर वासरू तुमचं जगलं पाहिजे, ही 100% खरं आहे. वासरू जर मेलं तर तुमचा लॉस सुरू झाला. सरांच्या फार्ममध्ये पण आलो मी पहिल्या वेळेसच, जवळजवळ 70 रेड्या, टोनगे रेड्या होत्या, अतिशय सुंदर जगवल्या होत्या. पवार सरांकडे भेटलो आणि बरेच आता हे सर पण आहेत, यांनी पण चांगलं काम केलंय. तर मित्रांनो, आणि दुसरा विषय असा की सगळे आता एज्युकेटेड आहेत, सगळे 75% शिकलेले आहेत, नोकरदार आहेत, कोण व्यवसाय करतात. ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला फायदा झाला पाहिजे. याचा फायदा घेऊन महाराष्ट्रात लवकरात लवकर चांगलं ब्रीड तयार झालं पाहिजे, ह्या दृष्टीने आपण प्रयत्न करू. सगळ्यांची साथ एकमेकाला आहेच. आणि सगळ्यात महत्वाचं आपण सिमेंट उपलब्ध केलेले आहेत. दादानी मेजरनी सांगितलं माझ्याकडे 26 लिटरची म्हैस आहे. 26 लिटरची म्हैस आहे मित्रांनो, ही खूप मोठी गोष्ट आहे. मेजरनी मला कधीही सांगावं, मी माझ्या सुखर्चाने 100 रुपये सुद्धा घेणार नाही. माझी गाडी मी स्वतः येईल, तुमच्या डेअरी फार्मवर येऊन 3 दिवस राहून तुमच्या म्हशीची मला लाईव्ह मिल्किंग करायला द्या. महाराष्ट्राला कळू द्या, महाराष्ट्राला 26 लिटरची म्हैस आहे. तुमच्याकडे 20 लिटरची सुद्धा असू द्या, त्यांचं सुद्धा सर्वांचं करू आपण. कुठल्याही शेतकऱ्याकडे जर असेल तर लाईव्ह मिल्किंग करा. चॅनल आपला आहे, कुठेही काही घाबरायचं का जायची गरज नाही. त्याचं लाईव्ह मिल्किंग जर केलं ते नवीन तरुण आहेत यांना सुद्धा समजत की आपल्याकडे 26 लिटरची 25 लिटरची म्हैस काय गरज आपल्याला हरियाणाला जायची. 26 लिटरची म्हैस आपल्याला देत नाही. जे लोक गेले त्यांना माहिती आहे, किती पैसे द्यावं लागतात सगळ्याला माहिती आहे. त्याच्यामुळे मेजर तुम्ही मला नक्की कॉल करा, कधी माझा नंबर उपलब्ध आहे. मी एप्रिलमध्ये माझ्या 2 पाड्या स्वतःच्या दुसऱ्यांदा आले, बरोबर, त्यांचं 20 लिटर तुम्हाला मोजून दाखवेल. 100% जर. आणि त्याच्यात त्याला जोडून एक दुसरा प्रश्न आहे, असोसिएशन स्थापन झालंय, होतंय, तर असोसिएशन काय काम करणार की तुमची म्हैस आहे, तुमची रेडी आहे, सरांच्या रेड्या आहेत, असोसिएशन स्वतः जाणार, असोसिएशनची कमिटी सदस्य जाणार, त्या रेड्या व्हेरीफाय करणार, त्यांना काहीतरी एक सन्मान चिन्ह, प्रशस्ती पत्रक, आपले काहीतरी लेटर पॅड होईल, त्या माध्यमातून ती देत चालणार, जेणेकरून तुमची रेडी असेल, रेकॉर्डेड असेल, तिचं आईचं रेकॉर्ड असेल, ही व्हेरीफाय होत चालेल. म्हणजे एक रेकॉर्ड ट्रॅक बनत चालेल. ती म्हैस आहे, इकडे चालली, तिकडे चालली, तिची रेडी काय झाली, हा खूप गरजेचा आहे. आता खिल्लार महाराष्ट्र सरांशी कालच बोललो मी, ते खिल्लारमध्ये सुद्धा असं एक चिप बसवतात, प्रत्येक रेकॉर्ड राहिलं पाहिजे. तशाच पद्धतीचं आपण असोसिएशनच्या माध्यमातून जे बी काय काम करता येईल, ते सगळे कमिटीचे मेंबर आहेत, आपण बाकीचे सुद्धा सगळे, प्रत्येकाची आता कल्पना आपण ऐकून घेतली. तशी ज्या बी शेतकरी बंधूंना काय काय कल्पना असेल, तुम्हाला असोसिएशनला काही सुचवायचं असेल, तुमच्या डोक्यात काही कल्पना असतील तर तुम्ही निसंकोचपणे व्यक्त होणं गरजेचं आहे. सरांनी माझा विषय थोडा वेगळा दिला, पण थोडे प्रथम मला बोलावं वाटलं म्हणून ते मी बोललो. तर मला सांगितलं सरांनी की मुरा काय असते. तर मित्रांनो, मुरा ही काय असते, तर मुरा म्हैस 99% आता महाराष्ट्रात जे येत आहेत, आता हे मेदनकर साहेब आहेत, अतिशय 3ऱ्या पिढीवर काम आहेत, पहिल्यापासून म्हशी आणून विकतात, त्यांना सुद्धा बदल जाणवलेले आहेत की म्हशीचं प्रमाण काय झाले, साईज छोटी छोटी होत गेली. पहिली मुरा मोठी साईज होती, ब्रॉड होती, चौकात चांगली होती, शेपटाची साईज वगैरे. आणि सगळे हुशार शेतकरी जे नवीन आहेत त्यांच्यासाठी सांगतो, मुर्रा म्हशीच्या शेपटाची साईज वगैरे सॉफ्ट असली पाहिजे, लवचिकता असली पाहिजे, कासातल्या सडातलं अंतर वगैरे चांगलं असलं पाहिजे, आणि जास्तीत जास्त ब्लॅक नेक असलं पाहिजे. शिंगाचं थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं, काय काय कोचर टाईप सुद्धा म्हशी आहेत, त्या सुद्धा चांगलं दूध काढतात. जे लोक अनुभव घेतात त्यांना माहिती. अगदीच गोल शिंगाची एकदमच डोक्यात घुसलेत, ती गुजरातची सुद्धा कधी कधी असू शकते. आज ते मित्र आपले आलेले नाहीत, बन्नीचा बुल दिला त्यांना. राज डेअरी फार्महून गेल्या वर्षी त्यांनी 1 बुल आणि 10 म्हशी आणल्या, तर तो बुल छोटा होता, आता इम्प्रुव्हमेंट बुल झालाय. ग्रुपवर फोटो टाकला होता, मी सुद्धा बोललो त्या दिवशी, बघितला असं. प्युअर बन्नीचा बुल आहे, हरियाणामधून भेटला. हा विचार करा थोडा, म्हणजे आपल्याला काही कुणाला नावं ठेवायचे नाही, पण आपण ब्रीड तयार करणं हे त्याचं जिवंत उदाहरण आहे. त्याच्यामुळं भरपूर लोक आहेत महाराष्ट्रात आणि सगळेच लोक हुशार आहेत, आणि आता जे काम करतात ते पण हुशार आहेत, एकमेकाला सहकार्य होणार. आज मीटिंग ठेवण्याचा उद्देश काय, आता बरेच काय चर्चा झाली ग्रुपवर की झूम मीटिंग ठेवा. झूम मीटिंगने हा विषय सुटणारा नाहीये. हे आपलं काही इलेक्ट्रॉनिक इंजिनियर किंवा काही कंपनीचं काम नाहीये, हा फील्ड वर्क काम आहे जास्त. आता दादांनी अनुभव सांगितला, सरांनी सांगितला, यांनी सांगितलं, हे एकमेकाला समजल, माझं समजल, हे समोरासमोर येऊन ओळख झाली, तुमचा अनुभव काय, आमचा अनुभव काय, थोडं देवाणघेवाण होती. त्याच्यामुळे आपल्याला हे ब्रीड तयार करायला थोडा फायदा होईल.
मित्रांनो, माझी एकच चांगली कल्पना आहे. हरियाणा मुर्रा जसं नाव ओळखलं जातं तसं महाराष्ट्र मुर्रा म्हणून सुद्धा लवकरच ओळखलं पाहिजे, ही माझी प्रामुख्याने कल्पना आहे. तर मी ज्या वेळेस फिरलो त्या वेळेस कुणीच काम करायला तर मी माझं काम करतोय, माझा चालू व्यवस्थित, हे सर करते त्यांचं चालू आहे. पण जे नवीन शेतकरी आहेत, जे ग्राउंड लेवलला आहे, ज्या ठिकाणी काही व्यवस्था पोहोचत नाही, सरांना एबीसीचं आता पण सरांचं एबीसीचं भेटलं नाही, तर बरेच शेतकरी खेडेगावात येत, रस्ता नाही किंवा टेक्नॉलॉजी नाही, तर त्यांच्याकडे सिमेंट कशासाठी पोहोचत की असोसिएशन काय करणार, प्रत्येक जिल्हा पाहिजे, नगर जिल्हा. आता एक बरेच शेतकरी बंधू जळगावून आले. जळगाव कुठे आहे मित्रांनो? तुमचं सगळ्यात सर्वांचं मनापासून आभार की तुम्ही ह्या क्षेत्रासाठी आणि ह्या तळमळीने इथं आलात. खरंच मनापासून आभार. मला सुद्धा याची आवड आहे, मला माझं सगळं बाकी सेट आहे, पण एक आवड खूप खतरनाक असती. तर तुम्ही त्या आवडीसाठी आलात आणि हा व्यवसाय सगळ्यांना सक्सेस होणार आहे. तर थोडक्यात आता जास्त वेळ झालेला आहे, जरा लवकरच सांगतो. मुर्रा म्हैस मित्रांनो, त्याच्यावर येऊ आपण. मुर्रा म्हैशी 12, 13, 14 लिटर किंवा किलो जर दूध दिलं ना तर ती खरी मुर्रा माना तुम्ही. 18, 20, 22 आपल्याला वेळ आहे. 12 किलो जर काट्यावर तुमचे जर लगातार म्हशीने चांगलं दूध दिलं 5-6 महिने, पहिले त्यांनी तर सांगितलं 3 महिन्यात, पण जर खरी मुर्रा असेल तर 3 महिन्यात अगदीच कमी येत नाही. हा मग माझा वैयक्तिक 15-16 वर्षाचा अनुभव आहे. थोडी थोडी म्हैस उतरते खाली नक्कीच, असं नाही की पण थोडी फास्ट उतरत नाही. जर तुम्हाला तुमची म्हैस दुधाची जर एकदम फास्ट बॅकअप मारित असेल वेळेनंतर 1 महिन्यात 2 महिन्यात, तर ती मुर्रामध्ये काहीतरी क्रॉस आहे असं समजा, किंवा तिचे 100% गुण कमी येतात. मुर्रा म्हैसला 4-5 महिने 6 महिने थोडी 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 कमी कमी होत चालती. आणि तर तिचा गाभण, आता माझ्याकडे काही म्हशी येतात, एक शेरणी म्हैस आहे 2 महिन्याची, चेक पाशे कन्फर्म, आता तिला 14 किलो काट्यावर दूध आहे. तर थोडे थोडे मुरा काय आहेत, आणि जर तुम्हाला मुरा जर असेल तर ती एकाएकीच कधी कमी होत नाही. काही म्हशी होतात मुरामध्ये सुद्धा, पण ती मुरामध्ये तिचं जी जीन्स आहे तेवढे स्ट्रॉंग जीन्स नाही मिल्क लाईनचे, ह्याचा अर्थ असा आहे. त्याच्यामुळे मुर्रा म्हैस 12 किलोची जरी कुठल्या शेतकऱ्याकडे असेल, आता आज 10 किलोची जरी असेल तरी तुम्ही बिंदास चांगलं सिमेंट टाका, येणारी प्रोजनी नक्कीच चांगली येईल. कुठेही पळू नका. याच्याकडे चांगली म्हैस दिसली 20 लिटरची, बोललाय आम्हाला देते का, मला भेटती का, हे करू नका. 12-13 लिटर पासून म्हशीची असं तिच्यापासून सुरुवात करा, चांगली सिमेंट टाका, त्याचा रिझल्ट नक्कीच येणाऱ्या 1-2 वर्षात चांगला येईल. बच्चे आले की तुमच्या लक्षात येईल. पाठीमागच आपण HSBचे आणि हरियाणाचे सिमेंट अवेलेबल केले, जवळजवळ 50 ते 60 असे टॉपचे बच्चे आले, खूप चांगले आले. आणि नशिबाने माझ्या घरी 3 आलते, 3ही मेले. चंद्रिका माझी 7 महिन्यात गाभरली, सोनी म्हैस यांना दिली सरांना, ती पण तिचा बच्चा झाला की 2 दिवसात मेला, आणि त्या राणीचं पण मला. असं सुद्धा होतं कधी कधी. मग आपल्याला काय वाटतं, आता आपण एवढं मेहनत घेतली, 2 वर्ष त्याच्यावर काम केलं, चांगलं सिमेंट भरलं आणि बच्चा झाला आणि मेला, एकतर पोटातच मेला, असं होतं कधी कधी. पण हार मानायची नाही. येणाऱ्या काळात चांगले चांगले बच्चे येतील आणि महाराष्ट्र सुद्धा 100% मुरामध्ये पुढे जाईल. माझी कल्पना होती आणि तुम्ही सगळ्यांनी साथ दिली. याच्यामध्ये कुणाचा वैयक्तिक काही स्वार्थ नाही, सगळे स्वखर्चाने, स्वइच्छेने आणि स्वतःच्या व्यवसायासाठी आणि सगळ्यांच्या व्यवसायासाठी आपण सगळे मिळून मदत करू आणि महाराष्ट्रात मुर्रा वाढवायचा प्रयत्न करू. अजून तुम्हाला मुर्राविषयी मी वेळोवेळी व्हिडिओमधून समजून सांगत असतो. कुणाचे जर मिल्किंगवाल्या म्हशी असतील तर मी स्वखर्चाने येईल. मी सगळ्या मीटिंगमध्ये आता सांगतो, मिल्किंग जर करायची असेल तर मला कधीही बोलवा, मी रेडी आहे. महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या, मी येईल मिल्किंग करण्यासाठी. म्हैस कमीत कमी 15 kgच्या पुढे असावी. 5 जरी असेल तरी काय हरकत नाही, 15 kgच्या पुढे असेल तर आपल्या लोकांना आपण दाखवू शकतो. या माध्यमातून मित्र आपण असं सगळे मिळून काम करू. पुन्हा एकदा तुमची सगळ्यांचे मनापासून आभार. तुम्ही तुमचा वेळात वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात, खूप मोठी गोष्ट आहे मित्रांनो. आपण या झाड लावलेलं आहे, ह्याचं खूप मोठ्या याच्यात रूपांतर होणार आहे. पहिल्या मिटिंगला थोडे लोक होते, आणखीन वाढतील, असे खूप वाढत जातील आणि मुरावर आपल्या महाराष्ट्रात चांगलं काम होईल. तर या ठिकाणी मी थांबतो. पुढचं मार्गदर्शन आपले पवार सर करतील. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या सर्व पशुपालकांचं इथं हार्दिक स्वागत. आजचं जे आयोजन केलं शेखर शेळके आणि मडके सर, हरीश यांचं सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. आपल्या महाराष्ट्र मुर्रा असोसिएशनचे अध्यक्ष उपाध्यक्ष साहेबांचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. मेदनकर साहेब, दिंडे साहेब, हरीश शेठ, सर्वच मान्यवर, डेपे सर आहेत, अनुभवी व्यक्तिमत्व, जाधवर साहेब आहेत, मेजर आहेत, सर्वांचं इथं मनापासून स्वागत आणि अभिनंदन करतो.
आज तुमच्या समोर बोलण्याची संधी भेटली हे मी माझं भाग्य समजतो. मी स्वतः इंजिनियर आहे. आमचा पिढीजात व्यवसाय होता, पण मी कधी त्याकडे लक्ष दिलं नव्हतं. पण एक वेळ आली त्यानंतर मला जाणीव झाली आणि मी या व्यवसायामध्ये ओढला गेलो. तर मग एखाद्या क्षेत्रात उतरायचं तर 100% उतरलं पाहिजे. आपण हे सर्वजण 100% तन्मयतेने याच्यात उतरलेले आहात, म्हणूनच आज इथं सर्वजण उपस्थित आहेत. आज माझ्याकडे मुद्दा आहे सुका चारा आणि त्याचं नियोजन. आणि हा मुद्दा घेण्याचं कारण असं आहे की आत्ता सध्याला तो सीझन चालू आहे, हॉट सीझन आपण ज्याला म्हणतो. गहू, भुस्सा आणि कडबा आपल्याकडे उपलब्ध आहे. मुख्य विषयाला हात घालण्यापूर्वी काही छोटे मोठे गोष्टी आहेत तर थोडेसे क्लिअर करावं वाटतात. की जसं इथं आल्यापासून मला एक जाणवतं की प्रत्येकजण दूध व्यवसाय सक्सेस नाही हे सांगण्याचा प्रयत्न करतो असं मला जाणवतं. तर दूध व्यवसाय सक्सेस आहे किंवा नाही हे महत्त्वाचं नाही आहे. आज महाराष्ट्रामध्ये दूध व्यवसाय सक्सेस आहे असे तुम्हाला खूप सारे व्हिडिओ भेटतील, फेल आहे असे पण भेटतील. पण आज महाराष्ट्रामध्ये मुऱ्हा यशस्वी आहे का हा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि हा कळीचा मुद्दा आहे. कारण आज हरियाणामध्ये आपण जातो, लाखो रुपये घेऊन जातो आणि ते तिथे खर्च करून आपण काहीतरी घेऊन येतो. जसं आता वर्षभरानंतर त्या सरांना माहीत पडलं की आपल्याकडे बंदीचा पूल आहे. त्यांची मानसिक अवस्था काय असेल आज आपण विचार करू शकत नाही. कारण त्यांनी एक त्याच्यावरती एक स्वप्न रचलं होतं की मुरा पूल माझ्याकडे आहे, बरोबर. आणि त्यांनी तो सिमनसाठी पण अवेलेबल करायचा प्रयत्न केला होता. तर शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे, सरांनी सांगितलं, देशपांडे सरांनी, की तुम्ही अभ्यास केल्याशिवाय काही नाही तुम्हाला धंद्यामध्ये. तर सर्वांनी बेसिक पासून स्टार्ट केलं पाहिजे. आज स्वामीचं मी अभिनंदन करतो. स्वामी माझ्याकडे 60 किलोमीटर फक्त माहिती घेण्यासाठी आले होते. मी फक्त भेटायला येतो, येऊ का म्हटलं या. कारण आज ही गरज आहे काळाची की तुम्ही या धंद्यातली माहिती आधी घेतली पाहिजे. हरियाणाला म्हशी खरेदी करायला जाण्यापूर्वी एकदा तुम्ही अशी चक्कर मारून या, आजची परिस्थिती जाणून घ्या, ते महत्वाचं आहे. कारण इथं आल्यानंतर फसवणूक झाली, या गोष्टी झाल्या, बोलण्यात काही तथ्य नाही. ग्रुपवरती पण ते चालू असतं की आमची फसवणूक होते, हे झालंय ते झालंय. चारा दूध कसं वाढतं, महाराष्ट्रात मुरा नाहीच आहेत, ओरिजिनल नाहीच आहेत, डुप्लिकेटच आहेत सगळ्या, नाही. तर हा अभ्यासाचा भाग आहे. ज्यानं त्यानं ज्याचं त्याचं आपलं पूर्ण प्रयत्न करावं आणि स्वतःच्या लेवलला तो जास्त समजून घ्यावा. असोसिएशन बांधील राहील, या सगळ्या गोष्टीवरती असोसिएशन स्टेप बाय स्टेप काम करणार आहे, नियमावली बनवणार आहे. मुरा कशी ओळखायची सरांनी आता जे सांगितलं याचा आपण PDF फॉर्मॅट बनवूयात. तो तुम्हाला डिस्प्ले केला जाईल, ग्रुपवरती भेटेल तुम्हाला, किंवा कमिटीची जे ऑफिशियल आपण साईट पण बनवू त्याच्यावरती आपण हा उपलब्ध करू. स्टेप बाय स्टेप हा जो छोटासा वृक्ष आहे याचा वटवृक्ष होणार आहे, याची काही शंकाच नाही. तुम्ही जर जळगाव सारख्या ठिकाणून जर आज आपले बांधव इथे उपस्थित होत असतील, सोलापूर, कोल्हापूर सारख्या ठिकाणी येत असतील, तर नक्कीच आपल्यामध्ये तो स्पार्क आहे आणि महाराष्ट्र मुरा असोसिएशन नक्कीच लौकिक करणार आहे, बरोबर. तर आजचा मुद्दा आहे सुका चारा आणि व्यवस्थापन. तर मला सर्वांकडून एक सिंगल किंवा फक्त आम्ही बोलतोय आणि तुम्ही ऐकता असं व्हायला नको. सर्वांकडून मला प्रतिसाद हवाय की खरंच सुक्या चाऱ्याची आवश्यकता वाटते का तुम्हाला सर्वांना, किंवा काय काय अडचण येतात ते मला थोडंसं सांगा. सर एक माईक आपण फिरवायत का? हो, ज्यांना बोलायचं त्यांच्याकडे माईक देऊ, हात वर करा. काही शंका असतील तर तुम्ही विचारा, त्याबद्दल आपण पूर्ण लगेच तिथल्या तिथे तो प्रश्न सॉल्व्ह करूया, ठीक आहे. सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपण जेवण करतो, तर आपण जेवण करताना कुठलाही एक पदार्थ घेऊन जेवतो का? नाही जेवत, बरोबर. तर आपल्याकडे मिष्टान्न, पक्वान्न, पंचपक्वान्न किंवा 56 भोगाचे प्रकार असतात, बरोबर. आपण पापड, मीठ, लोणचं, भाकर, भाजी सगळं घेऊन बसतो, बरोबर. तर हे कशासाठी घेतो आपण? की आपली पचन क्षमता जी संस्था आहे ही व्यवस्थित काम करावी, आपली पचन संस्था व्यवस्थित काम करावी म्हणून हे सगळे घटक आहेत. जर तुम्ही एकाच प्रकारचं अन्न सारखं सारखं खात राहिला तर तुम्हाला इंडायजेशन होणार, त्याच्यानंतर तुम्हाला इन्फेक्शन होणार, त्याच्यानंतर तुमच्या शरीरामध्ये नको ते प्रॉब्लेम तुम्हाला बघायला भेटतील, डायरिया होईल किंवा बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला भेटतील. आणि जसं मानवी शरीर आहे तसंच पशुचं पण आहे. आता सरांनी एक शब्द वापरला की तुम्ही जर प्रेम दिलं, मेजर साहेबांनी वापरलं की पशुला जर प्रेम दिलं तर तुम्हाला ते धंदा प्रेम देणार. तसंच आहे, तुम्ही जेवढ्या जिव्हाळ्याने त्यांना जपताल तेवढे ते तुम्हाला रिटर्न देतात. तर जनावरांच्या खाण्यापिण्याची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतली तर काय काय प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मी तुम्हाला आता सविस्तर सांगतो. पहिला मुद्दा आहे की खूप साऱ्या भागामध्ये पाणी भरपूर आहे, त्यामुळे हिरवा चारा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. तर सर्वांचा फोकस असतो की फक्त हिरवा चारा द्यायचा, मका असेल, ऊस असेल, घास असेल, मेथी घास किंवा इतर पदार्थ. तर माझं सांगणं असेल की फक्त हिरवा चारा जनावरांना देऊ नका, त्याला 100% सुक्या चाऱ्याची जोड द्या,
मग त्याच्यामध्ये गहू भुस्सा आणि कडबा असोसिएशनच्या माध्यमातून मी रेकमेंड करतो. काही जणांचे प्रश्न येतील की बाकी का नको, सोयाबीन असेल, हरभरा असेल, बाजरीचा कडबा असेल, तर त्याचं पण मी उत्तर देतो तुम्हाला वेळच्या वेळी. गहू भुस्सा आणि कडबा का असायला हवा ते सांगतो. गहू भुस्स्यामध्ये गावामध्ये विशेषतः प्रोटीन आहे, तर गहू भुस्स्यामध्ये आपल्याला सगळ्यात जास्त प्रोटीन बघायला भेटतात आणि जनावरांच्या चयापचय क्रियेसाठी ते खूप फायदेशीर आहे. शरीरामध्ये जे गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया असतात, जे विषाणू असतात, आपल्याला भूक लागते म्हणजे काय होतं नेमकं, आपल्या शरीरातील गुड बॅक्टेरिया काहीतरी मागत असतात. तर आपण जर जेवण केलं तर ते त्यांचं काम चालू करतात, ते पचन क्षमता चालू होते आणि ते आपल्या शरीराला भेटतं, मग आपले शरीर एकदम तंदुरुस्त राहतं. तर हे सगळं जेवणापासून सुरू होतं. जनावरांचं मिल्किंग असेल, तुम्ही 20 लिटर जर अपेक्षा ठेवत असाल जनावरांकडून तर त्या पद्धतीने त्याला फिडिंग पण झालं पाहिजे आणि याच्यामध्ये सुक्या चाऱ्याचा खूप महत्त्वाचा रोल आहे. आता सीझन आहे, सर्वांनी गहू भुस्सा स्टोअर करा, ज्यांना शक्य आहे त्यांनी कडबा स्टोअर करा. तुम्हाला असोसिएशनच्या माध्यमातून खूप सारे कॉन्टॅक्ट मी अवेलेबल करून देतो. प्रत्येक जिल्हा वाईज एक दोन होलसेलरचे कॉन्टॅक्ट आम्ही द्यायचा प्रयत्न करू. कुठलाही आमचं कमिशन किंवा काही नसणार याच्यामध्ये, सर्वांनी कृपया याची नोंद घ्यावी, कारण हा जो प्रयत्न आहे हा निस्वार्थ आहे. आज महाराष्ट्राला जी गरज आहे, हरियाणामध्ये जेव्हा आपण फिरतो 90-90 किलोमीटरवरती एकही जनावर बघायला भेटत नाही, त्यानंतर जाणवलं की कुठेतरी आपल्या महाराष्ट्राला जी गरज आहे. जोशी साहेबांनी, देशपांडे साहेबांनी सांगितलं, ही दूरदृष्टी असते बरं का. त्यांनी आज रेडू सारख्या फुलची रेडी तयार केली. त्याचं कारण असं आहे की त्यांनी तिथं खरेदी करताना त्यांना ते जाणवलं की ही परिस्थिती भयानक होणार आहे. आणि जेव्हा मी हरियाणाला गेलो त्यावेळेस मला पण तेच जाणवलं होतं की आपण खरेदी करतानाच, माझ्याकडे पार्ट्या कशा जास्त झाल्या ते पण सांगतो की खरेदी करतानाच मी फिमेल कापच घेतलं. मुंडेकर माझ्यासोबत होते खरेदीला एकदा, त्यांना माहिती आहे मी एका लॉट्ससाठी 20-22 दिवस थांबलो हरियाणामध्ये. आणि अजून एक प्रकर्षाने जाणवलेली गोष्ट की व्यापारी लोक काय करतात, कुठून तरी म्हशी आणून बांधतात आणि एजंट लोक सकाळ सकाळ त्यांच्या घरी घेऊन जातात. तर माझी डिमांड काय असायची की मला व्यापाऱ्याच्या दारातली म्हैस नको, मला तळ्यात पवणारी म्हैस पाहिजे. हरियाणात जी सकाळी खोट्यावरून सुटते म्हैस आणि तळ्यामध्ये जाते, मी त्या म्हशी सिलेक्ट केल्या शक्यतो, कारण तीच ओरिजिनल ब्रीड आहे. आणि त्यांना जर तुम्ही तळ्यावर जाऊन विचारलं तर ते म्हणतात बेचता कोणी नाही, आम्हाला विकायच्या नाहीत, अशा पद्धतीने त्यांचं उत्तर असतं. तर त्यांच्याकडून सुक्या चाऱ्याचं नियोजन मला भेटलं, जनावरांची ब्रीड कशी ओळखायची ते समजलं. हरियाणामध्ये गहू भुस्सा ते लोक आता स्टॉक करून ठेवतात. 10 रुपये किलो त्यांच्याकडे आहे आत्ता सध्या. महाराष्ट्रामध्ये कम्पॅरेटिव्हली रेट कमी असेल, आपण तिकडून ऑर्डर केलं तरी 12-13 रुपये 11 रुपये असं इकडे भेटतं. महाराष्ट्रामध्ये 6 रुपयापासून मला वाटतं त्याची किंमत स्टार्ट होते. प्रत्येक भागामध्ये वेगळा रेट असेल. तर गहू भुस्सा तुम्ही चांगल्या प्रमाणात स्टोअर करून ठेवा, त्याला गोडाऊन चांगलं करा. जर गोडाऊन चांगलं नसेल तर जे पण करता तुम्ही लाकडाच्या 4 मेडी रवून त्याला शेडनेट बांधून त्याचा स्टोअर करा, पण तिथं ओल येणार नाही, त्याला बुरशी लागणार नाही, अशा पद्धतीनं तो भुस्सा तुम्ही स्टोअर करा. कडबा तुम्ही स्टोअर करा, कडब्याची कुट्टी करून गहू भुस्स्यामध्ये मिक्स करून ठेवली तरी चालेल. आता किती द्यायचं जनावराला, काही याच्यामध्ये काही आता प्रश्न आहे कोणाला गहू भुस्स्याबद्दल? भेटत नाही आमच्या भागात किंवा असं काही? हा साहेब, तुमच्या भागातून सगळ्यात जास्त कडबा गहू भुस्सा आम्हाला येतो. माजलगाव साईडला आहे, तुम्हाला मी कॉन्टॅक्ट देतो. माजलगाव साईडला तुमच्या रोहितळ तुम्हाला जवळ असेल गेवरामध्ये. रोहितळ किती तुम्हाला आहे तुमच्या भागामध्ये? बघा, आपल्या शेतकऱ्यांचा हा प्रॉब्लेम आहे की आपण शक्यतो रेडीमेड गोष्टीच्या शोधात असतो. आपण थोडंसं आता असोसिएशन तुम्हाला मदत करेल, पण सर्वच जबाबदारी असोसिएशनवर सोडू नका. आपण पण जागरूक असणं गरजेचं आहे आणि आपण पण असोसिएशनच्या काहीतरी कामं यावं, एकमेकाला साथ देऊन आपण पुढे जाऊ शकतो. तुमच्याकडे काही कॉन्टॅक्ट असेल ग्रुपवर शेअर करा आणि तुम्हाला काही रिक्वायरमेंट असेल ती ग्रुपवर शेअर करा. दोन्ही एकमेकांमध्ये आल्या तर तुम्हाला मदत होईल. असोसिएशनच्या कुणाला काही ना काही फायदा होईल. जसं आज मी वैयक्तिक माझा अनुभव सांगतो. 4 वर्षापासून सर मी राजीव सरांच्या संपर्कात आहे. जितू रिव्होल्युशनरी फार्मर म्हणून जे आहे त्यांच्याकडून मला त्यांचा कॉन्टॅक्ट भेटला, परिचय झाला आणि मी सुद्धा सीमांच्या शोधात होतो, पण काही कारणास्तव आपण तिथपर्यंत नाही पोहोचू शकत. आनंदाची गोष्ट अशी आहे की आज आपल्याकडे इथे रेडीमेड आपल्याला कॅन भरलेला आहे, फुल आहे आणि त्याच्यामध्ये पण महत्वाची गोष्ट अशी आहे की जे 7 स्टार 5 स्टार प्रीमियम बुलचे सिमन आज हरियाणावाल्यांना सुद्धा उपलब्ध नाहीत, ते सिमन आज आपल्या इथं उपलब्ध आहेत. आता जर देशपांडे सर म्हणले की आम्हाला बीसीचे भेटले नाहीत,
पण आज इथं उपलब्ध आहे त्यांना माहिती आहे, आज ती खुशी त्यांना माहिती काय आहे त्यांचं फिलिंग असेल, राईट. तर मी सुद्धा आज त्या तयारीनेच आलोय की आपण एबीसीचे सिमेंट घेऊनच जायचंय. का घेऊन जायचं त्याचं एक छोटंसं कारण सांगतो. थोडंसं सुक्या चाऱ्यापासून डिस्टर्ब होत असेल, परत येऊ आपण मुद्द्यावरती. एबीसी सिमेंट बँकचे सर्वेसर्वा राजू सरपंचांनी एक फटाका फोडला होता 2009 साली. त्यांनी सिंगवा खास मधून कपूरवाली म्हैस, तिला म्हणतात लक्ष्मी म्हैस, 25 लाखाची खरेदी केली होती आणि पूर्ण इंडियामध्ये तिचं नाव झालं होतं की 25 लाख रुपयाची म्हैस. आणि त्याच पटीमध्ये त्यांनी म्हशी खरेदी केल्या. त्यांनी काय केलंय, का एबीसी सिमेंट आम्ही सर्वजण नाव घेतोय त्याचं कारण सांगतो की एबीसी सिमेंट बँक मध्ये कुठलाही आयरा गैरा हलका फुलका रेडा नाही. त्यांनी हरियाणाच्या सगळ्या कॉम्पिटिशन पालत्या घातल्या. त्यांना जे टॉप बुल वाटेल तो बुल त्यांनी पिक केलेला आहे. हो, त्यांनी पूर्ण प्रोजेनी टेस्टेड HLDBचे रेकॉर्ड सगळं पालतं घातलेलं आहे. हरियाणामध्ये असा एकही माणूस नाही, एकही डॉक्टर नाही, सरकारी दवाखाना नाही ज्याला राजीव सरपंच माहित नाही. कारण राजीव सरपंचांनी पाय झिजवलेत. त्यांच्याकडे डॉक्टर श्रीनिवास आहेत, त्यांनी सुद्धा तेवढीच मेहनत घेतलेली. सगळे रेकॉर्ड त्यांच्याकडे. जितोरेल वॉशनरी फार्मवर तुम्हाला एक व्हिडिओ भेटेल. गव्हर्नमेंट त्यांच्याकडे अप्रोच करायला गेलं होतं, भारतीय गव्हर्नमेंट. त्यांच्याकडे NDDP वगैरे सर्वजण जाऊन आले, पण त्यांचं एक अधिष्ठान आहे, ते सोडत नाहीत. त्यांनी ते ठरवलेलं आहे की कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं आणि त्यातल्या त्यात त्यांना आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्रासाठी काम करायचं. ही सगळी आनंदाची बाब आहे आपल्यासाठी. कारण त्यांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये खूप सारा मुरा पशुपालक आहे आणि हे सिमेंट महाराष्ट्रात गेलं पाहिजे. आज हरियाणाला जर एका स्पष्ट मराठी शब्दात बोलायचं झालं नसेल तर हरियाणाला भिकारी करणारा माणूस राजीव सरपंच. सगळे बुल त्यांनी उचलले, वेरावलीमध्ये नेऊन सेटल केले. आज 2,000-2,500-3,000 पशुधन आहे आणि 22 कोटीचे फक्त रेडे त्यांच्याकडे, बरोबर सर? 22 कोटीचे फक्त बुल आहेत. तर आपण डोळे झाकून एबीसीचं सिमेंट यूज करू शकतो. जाहिरात करत नाहीये, जे सत्यता आहे ते सांगतो. सुक्या चाऱ्याबद्दल कुणाला काही शंका आहे का, विचारायचं काय? हा सर बोला. कशाबद्दल? माईक पास करा. जे भुसकाट सांगितलं ना तुम्ही, त्याच्याऐवजी त्याला दुसरे काही 2-3 पर्याय नाही आहेत का? म्हणजे जसं तांदळाचं कड येतं आहे सर. आता काय झालंय तुम्हाला सांगतो, तांदूळ आपल्या भागात जास्त पिकत नाही. आहे तर अकोले, रायगड, रत्नागिरी त्या पट्ट्यामध्ये आहे. जे पशुपालक त्या भागातून असतील त्यांनी त्याचा नक्की वापर करावा. पण होतंय काय, रायगडमधून, रत्नागिरीमधून मला जर तांदळाचा भुस्सा आणायचा असेल तर त्याचं ट्रान्सपोर्टेशनच एवढं जास्त जातं की मी नाही आणू शकत. पण आपल्या जवळ जे आहे, मला वाटतं जे तुमच्याकडे उपलब्ध आहे रिसोर्सेस, त्याचा फायदा घेतला पाहिजे. साखर कारखाना कुठं असतो, जिथं जास्त ऊसाचं क्षेत्र आहे, बरोबर? तसं आपल्याकडे गव्हाचं क्षेत्र भरपूर आहे सर. नगर जिल्ह्यामध्ये, बीडमध्ये, आपल्या आजूबाजूला जळगाव झालं. आणि जर नसेलच महाराष्ट्रामध्ये तर MP ला खूप साऱ्या कॉन्टॅक्ट्स आहेत आपले. त्यांच्याकडे खूप मोठं क्षेत्र आहे MP मध्ये, राजस्थानमध्ये सुद्धा. फक्त एवढंच की तुम्हाला 1-2 रुपये त्याचे जास्त द्यावे लागतील आणि क्वांटिटीमध्ये ऑर्डर करावी लागतील. किंवा 2 शेतकरी, 4 शेतकरी एकत्र येऊन तुम्ही 10 टन 20 टन माल एकत्र मागवू शकता. तो पण ऑप्शन आहे. बाहेरच्या भुस्साची खासियत अशी आहे की मलिद्यासारखा भुस्सा आहे त्यांचा, एकदम बारीक. आपल्याकडे थोडासा जाडसर भुस्सा आहे. साळुंके साहेबांकडे, साळुंके आलेत का? आपल्या तुमच्या जवळपासच सातारामध्ये साळुंकेकडे ती मशीन आहे जिच्यामध्ये हार्वेस्टरने कटिंग केल्यानंतर पाठीमागं जे शिल्लक काढ राहते त्याचा ते भुस्सा करते. तर ते सुद्धा उपाय आपल्याकडे आहेत. तर अडून राहायची गरज नाही. कोणी असं सर काय बोलायचं अजून? मुळशी किंवा खेडशिवापूर या भागात तांदळाच्या राईस मिल्स आहेत. तसंच रेठरे अर्नाक्ष, रेठरे बुद्रुक, म्हणजे जिथं ऊसाचा मेन पट्टा आहे तिथे या भागात भात पण भरपूर पिकवला जातो. मग जर गव्हाला पर्याय असेल त्याच तोला मोलाचा तर आपण ते वापरू शकतो का? 100% वापरू शकतो. हरियाणामध्ये 2 प्रकारचे चारे आहेत, गहू भुस्सा आणि तांदळाचं काढ. तर त्याच्यामध्ये काय आहे, सुक्या चाऱ्यामध्ये जे आपल्याला हवंय तंतुमय पचनीय पदार्थ जे डायजेशनला मदत करतात, तर ते दोन्हीमध्ये पण आहे. गव्हाच्या भुस्सामध्ये पण आहे आणि भाताच्या काळामध्ये पण आहे. तर ते आपण 100% एकमेकाला पर्यायी म्हणून वापरू शकतो. सोयाबीन सर मी सांगतो, सोयाबीनवरती येणारच होतो, बरं झालं तुम्ही विषय घेतला. सोयाबीनचा प्रश्न असा आहे की सोयाबीनला खूप लवकर बुरशी लागते. सोयाबीन जर फ्रेश असेल, फ्रेश
तर चांगली, पण ठराविक काळानंतर सोयाबीनला तुम्हाला असं पांढरा पांढरा पट्टा दिसेल बुरशी आल्यासारखी, आणि ही जी फंगस किंवा बुरशी आपण म्हणतो ही जनावरांच्या लाळेमध्ये गेली की तिथले बॅक्टेरिया लाईव्ह होतात आणि ते तुमच्या शरीरातल्या जनावरांच्या शरीरातल्या चांगल्या बॅक्टेरियाला किल करतात, मारून टाकतात. जे तुमच्या पचनासाठी मदत करणार आहे त्यांना मारून टाकतात. मग काय होतं की जे चारा जनावर खातं ते पचायच्या आधीच किंवा ते पूर्ण पचतच नाही, कारण ते चांगले बॅक्टेरियाच मेलेले असतात, तर जनावराला डायरिया लागतो किंवा पातळ संडास आपण म्हणतो ना, पातळ संडास आपल्याला बघायला भेटते. त्याचा परिणाम काय होतं की जनावरांच्या शरीरातलं पाण्याची लेवल कमी होते, तुमचं मिल्क कमी होणार, जनावरांचं थोडं थोडं तुमच्या शरीरातले जे घटक आहेत ते कमी झाले की जनावर वीक दिसतात. तर हे करू नका. सोयाबीन द्यायचं जरी असेल तर खूप कमी प्रमाणात द्या, त्याला दुसरा जोड असू द्या, किंवा शक्यतो जर एकदमच इमर्जन्सी नसेल तर सोयाबीन टाळा. आणि सुका भुसा किंवा ड्रायफीड वापरायचं अजून एक कारण असं आहे की तुम्ही जे 12 महिने कापणीची पिकं वापरता, महाराष्ट्रामध्ये सर्रास 4G बुलेट आपण वापरतो, 12 महिने कापण्या होतात, तर त्याच्या कापण्या करून करून त्यातलं प्रोटीन कमी झालेलं असतं, त्याचं प्रमाण कमी होतं. ते रेग्युलर कापणी असल्यामुळं प्रोटीन त्याच्यामध्ये कमी असतं, त्याची डिफिशियन्सी तुम्हाला याच्यातून भरून भेटेल वाळलेल्या चाऱ्यामध्ये, कडबा आणि गहूभुशामध्ये. अजून काही विचार? हरभऱ्याचा भुस्सा एक सांगतो. हरभऱ्याचा भुस्सा शक्यतो गाभण जनावरांना चालू नका. हो, पातळ संडास नाही, आंब असते त्याच्यामध्ये इस्ट्रोजन लेवल असते, इस्ट्रोजन हाय होतं जनावरांच्या बॉडीमध्ये. इस्ट्रोजन हाय झाल्यामुळे प्रोजेस्टेरॉन लेवल कमी होते आणि जेणेकरून तुमचं जनावर जर गाभण असेल तर ते जनावर हीटवर येण्याचं लक्षण होतं आणि तुमचं जनावर खाली होतं किंवा गाभणणे आपण ज्याला म्हणतो. हरभऱ्याचा भुस्सा जनावर खाली करायला मदत करतो, गाभण जनावराला खाली करतो, हे लक्षात. किंवा बाजरीचा कडबा सुद्धा उष्ण असतो. ते 2 पदार्थ तुम्ही टाळले तर तुमच्या गोठ्यावरती गाभणणे हा प्रकार शक्यतो तुम्हाला बघायला भेटणार. चारा सगळ्यात महत्वाचा घटक आहे त्यामध्ये. तर हरभरा भुस्सा तुम्ही वासरांना देऊ शकता. ज्या पारड्या तुमच्या हिटवर तयार होत आहेत त्यांना हिटवर आणण्यासाठी तुम्ही हरभरा भुस्सा वापरू शकता, तो त्यांच्यासाठी एकदम करेक्ट आहे. तुमच्या मेलसाठी देऊ शकता, रेड्याला, बाकी जे पारड्या असतील त्यांना देऊ शकता. कुणाला काही प्रश्न आहे आतापर्यंत? सोलापूर बद्दल सर मला एवढे जास्त आयडिया नाहीये. सोलापूरचं जर कोणी असेल असं सुक्या चाऱ्यावर सांगतो सर, तुम्ही सोलापूर भागातून येतो, तुमच्या भागामध्ये आता कडबा हे सोनं आहे तुमच्या इथे, आणि कडबा कुट्टी करून नाही, अख्खाच्या अख्खा कडबा विकत घ्या. मला श्रीगोंदा भागामधून कडबा येतो जो पुण्यामध्ये 9 रुपये पोचणी होतो आत्ताच्या दिवसामध्ये. त्यामुळे तुम्ही जर सोलापूर भागामधल्यात तुम्ही ऑप्शन कडब्याचा पहिला निवडावा आणि नंतर गव्हावर जावं. सरांनी विचारलं भाताचे ह्याचं काय, तर त्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त आहे. म्हणजे आपण जनावरांना भेळ खायला घालतोय की फक्त पोट भरणी होते, बाकी काय होत नाहीये. प्रोटीनची कमतरता आहे आणि त्याचं प्रमाण खूप कमी होत चाललंय त्या ह्याच्यामध्ये. तुमच्या जनावरांचं फक्त पोट भरणी होईल, दुधामधली वाढ किंवा बाकीचं पोषण त्यामध्ये होत नाही. गव्हाचं मुस्काट आणि कडबा आपण महाराष्ट्रात आत्ता जिथे बसलोय त्या 50 किलोमीटरच्या याच्यामध्ये पण कडबा खूप उपलब्ध आहे. तर तो कडबा ह्या 2 महिन्यामध्ये साठवून करणं ही फर्स्ट प्रायोरिटी ठेवा. सेकंड, गव्हाचं मुस्काट हे असं छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे आता त्या भागामध्ये, की तिथे तुम्हाला उपलब्ध होतं. शेतकरी तिथे 5-6 टनच्या गाड्या भरून देतात, होत नाही, डायरेक्ट गाड्या भरून देतात, ते तुम्हाला इझिली उपलब्ध होतं. आणि मोठ्या गाड्या प्रेस गव्हाचं बुस्कट जर तुम्हाला मागवायचं असेल तर इंदोर मंडी खूप फेमस आहे, आपल्या जवळच आहे, जरी MP मध्ये असेल तरी जवळच आहे. त्या गाड्या पण येतात. या सीझनमध्ये नवीन जो गव्हाचा भुसा येतो तो प्रेसमध्ये येतो, तो स्टोअर करायला सोपा जातो, त्यामुळे त्याचाही वापर करा. तर हे 2 पर्याय पहिले वापरा. अगदीच पर्याय नाही मिळत आहे मग तुम्ही सोयाबीन आणि बाकीच्या गोष्टींवर विचार करू शकता, पण त्याच्यामध्ये आपण आपल्या जनावरांचा स्तर कमी करतोय, त्याची झीज करतोय, असा प्रकार होतो. तर आता आपण मीटिंगच्या शेवटाकडे आहोत. मुराबद्दल बोललो, इथल्या सगळ्यांशी चर्चा केली, त्यानंतर सुक्या चाऱ्याबद्दल बोललो. आता असोसिएशनचं रजिस्ट्रेशनचं काम पुढच्या महिन्यामध्ये सुरू होणार आहे.
एक शेवटचा मुद्दा असेल, मला तुमच्याकडून प्रश्न अपेक्षित होता पण हरकत नाही, की सुका चारा आपण 12 महिन्याचं नियोजन करणार आहे, क्वांटिटी किती साठवायची? तर साधारणतः 6 किलो दिवसाला एका जनावराला सुका चारा गेला पाहिजे, 3 किलो एका टायमाला. तर साधारणतः 2000 ते 2150 किलो पर्यंत एका जनावराचं असं तुम्ही नियोजन करा. उन्हाळा गेल्यानंतर सुका चारा भेटत नाही. पाऊस काळामध्ये तुमच्याकडे लेबर नसेल, शेतातून चारा आणायला अडचण असेल, साधन जात नसेल किंवा तुमच्याकडे चाराच उपलब्ध नसेल, ज्याला शेती नसतील, तर त्या काळामध्ये तुम्हाला सुका चारा खूप मदत करेल. हा धंदा जर सक्सेस करायचा असेल तर सुक्या चाऱ्याचा एक महत्त्वाचा रोल आहे. प्रत्येक जनावरा पाठीमागे 2 टन कमीत कमी 2200 किलो जास्तीत जास्त सुका चारा वर्षासाठी साठवून करून ठेवा. तुमच्याकडे जर 50 जनावर असतील तर त्या पट्टीमध्ये तुम्ही तेवढा चारा साठवायचा सुकाचा. धन्यवाद. सर आपण सुक्या चाऱ्यामध्ये गवताचा वापर करू शकतो का? सुक्या चाऱ्यामध्ये आपण गवताचा वापर करू शकतो का? बघा, हे म्हणतात त्याला मेथी घास, काही जण कापून वाळवतात आणि मग ते वापरतात. ते शक्यतो आपल्याकडे तो प्रकार नाही. मार्वेलचं गवत, मार्वेल गवत काय होतं, काही चारे असे आहेत जसं मका जर तुम्ही कापणी केली आणि त्याला वाळवला तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा कस शिल्लक राहत नाही. तसंच मार्वेल किंवा जे पवना गवत किंवा त्याला बारामती घास म्हणतात सर, तर ते तुम्हाला सुक झाल्यानंतर एक वेस्टेजच्या बरोबर आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं काही शिल्लक राहत नाही. त्याच्यामध्ये कुठलाही कस आपण म्हणतो ना, त्याच्यामध्ये कस शिल्लक राहत नाही. तीन तुम्ही जेवढे सांगितले सुके वाढ मिक्स करून टाकले तर चालेल ना, 100% काय अर्थ नाही. तुम्ही प्रपोर्शन ज्याचं त्याचं ज्याने त्याने वेळ काळ प्रमाणानुसार ठरवा. बघा, आमचं काम काय आहे की शक्यतो काय होतं, आता नवीन पशुपालक पण काही आहेत जे आता धंदा सुरू करणार आहेत, त्यांना कल्पनाच नाही गोष्टींची, तर जागा करायचं काम आम्ही करू शकतो. बरोबर, आता सुरुवात आहे, सीझन चालू आहे, तुम्हाला कमी भावात सुका चारा भेटेल. अजून 2 महिन्यानंतर जेव्हा गव्हाचं सीझन ऑफ होईल त्यावेळेस जर तुम्ही गहू भुसा घ्यायला गेला तर आजपेक्षा 2 रुपये जास्त रेट भेटेल. प्लस काही वेळेस काही भागात भेटणार पण नाही. म्हणून 12 महिन्याची जर तयारी तुम्हाला करायची असेल, महत्वाचा मुद्दा आहे सुका चारा साठवून ठेवा. 12 महिने निवांत राहतात असं आहे. आणि मिक्स करून चारा प्रपोर्शन तुम्ही ठरवा तुमच्या अनुभवानुसार. जसं तर साहेब सांगतात की 17 वर्षाचा अनुभव आहे, त्यांचा नंबर आहे ग्रुपवरती, त्यांना फोन करा. ते चाऱ्याचं नियोजन कसं करतात हे तुम्ही त्यांच्याकडून सल्ला घेऊ शकता. ग्रुपवरती प्रश्न विचारू शकता, त्यातून तुम्हाला उत्तर भेटतील. राईट. वाल्याबरोबर जर कॉन्टॅक्ट असलं ना 3 रुपये पडत होते. आपल्याकडे सध्या कोणी आता हे वर्ष धरायला लागले, आता 3000 रुपये टनाने आपल्याला शेअर करा मशीनवाल्याचा, ते सगळ्यांनाच फायदा होईल त्याचा. आपल्याकडे आतापर्यंत निकल मशीन हे वर्ष यायला लागले. आले मशीन, ते नंबर टाकला होता व्हिडिओ मध्ये. आता धरलं नाही, 2 टन घेतलाय आम्ही 2 टेम्पो भरून घेतले. इथं आपलं 25 किलोमीटर आहे चांगलं खेटवली बोरीला मशीन. हिताच्या लोकांना त्याचा फायदा होईल. आताच मिलिंद दिवेकर यांनी सांगितलंय की जे मशीन आलेलं आहे त्याच्यामुळे काय झालंय की जे हार्वेस्टरने काळ काढलं जायचं ते वेस्टेज जात होतं पूर्णपणे, पण आता ते सुद्धा वापरात यायला लागल्यामुळं तुमचं जे चाऱ्याचं किंमत आहे ती कमी झाली. सप्लाय डिमांड जर सरांनी सुरुवातीला सांगितलं गाईच्या दुधाचं झालं होतं, तसं आज गव्हाचं काळ जे वेस्टेज जात होतं, लोक फुगून देत होतं, त्याला जाळून देत होतं, फेटून देत होतं, ते तुम्हाला चाऱ्याच्या स्वरूपात उपलब्ध होते त्या मशीनमुळे. तर तुम्हाला कमी किमतीतही उपलब्ध आहे. 3 रुपये किलो श्रीगोंद्यामध्ये रेट चालू आहे. इथल्या आजूबाजूच्या परिसरात कोणी असेल तर मिलिंद देवेकरांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्याकडून नंबर घ्या, मशीनवाल्यांचा कॉन्टॅक्ट घ्या. 3 रुपये किलो पडतं. न्यायचा. शेजारी गहू असला ना त्या मशीनवाले ते 2500 रुपये घेते. पहिलं मशीन काय करायचं, पुढून आता ते पुढं पूर्ण त्याचं कटिंग करून मागे स्टोअर करा. तर काय करा, जे पण माहिती असेल ही बघा, आता ही खूप महत्वाची माहिती म्हणजे की सर्वांसाठी फायद्याची आहे. तुम्ही असं त्याचं एखादं रेकॉर्ड किंवा व्हिडिओ बनवून ग्रुपवर सोडा, सर्वांना माहिती भेटेल. ओके, अजून कोणाचा काही प्रश्न आहे मीटिंगकडे? हा बोल. मेथी घास ओला चाऱ्यामध्ये येतो. मेथी घास तुम्हाला मेथी घास बद्दल डिटेल माहिती हवी असेल, बघा 2 टाईपचे मेथी घास आहेत. एक तर तुम्हाला बाजारामध्ये हायब्रिड टाईपचं भेटतो आणि दुसरा शेतकऱ्यांकडे गावरान 3 वर्षाचा मेथी घास भेटतो. 15 दिवसाला कापणी येते त्याची. तुम्हाला चाऱ्यामध्ये उत्कृष्ट पर्याय आहे. फक्त एकच कंडिशन आहे, तुमचा भाग पाण्याचा असावा. बागायती भागामध्ये मेथी घास सक्सेस आहे. ज्या भागात पाणी कमी आहे तिथं मेथी घास करू नका.
उन्हाळ्यामध्ये तो टिकत नाही. मेथी घासाला मी तुम्हाला पर्याय सांगतो. तुम्ही जळगाव भागातले आहात, उत्तर महाराष्ट्रातले, तुम्ही गुजरातच्या जवळचे आहात.